प्रार्थना करा, व्यवस्थित सेशन हो. गुड मॉर्निंग. भारताचं संविधान पाहतोय आणि याच्यामध्ये काल पहिली बैठक भरली होती. पहिलं सत्रातली पहिली बैठक भरली होती. तारीख होती 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946 मध्ये या बैठकीमध्ये पहिलं सत्र, अशी किती सत्र भरली होती? 12 सत्रे भरली होती. आपलं भारताचं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे, लिखित संविधान. ठीक आहे, हे चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे ना. हे अर्ध चूक आणि अर्ध बरोबर आहे. मी आधीच काल सांगितलेलं आहे. आपण जे काही शिकायला लागलोय, जे काही ऐकायला लागलोय, ते सगळंच काही बरोबर आहे का नाही याच्याबद्दल क्वेश्चन मार्क आहे. जगातलं सगळ्यात मोठं संविधान कुठलं संविधान आहे? जगातलं सगळ्यात मोठं संविधान कुठलं आहे? भारताचं. चूक. अलाबामा. हे कोण नवीन आला बघा. अलाबामा. हे अलाबामा जे राज्य आहे हे अमेरिकेतलं राज्य आहे. हे अमेरिकेतल्या राज्याचं जे संविधान आहे ते जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे. जवळपास 3,79,000 शब्द आहेत त्यामध्ये. आणि आपल्या भारताच्या संविधानामध्ये 1,00,000 समथिंग काहीतरी शब्द आहेत. त्यामुळे जगातलं असं कुठलं सगळ्यात मोठं संविधान आहे असं म्हटलं तर अलाबामा. आणि जर विचारलं की जगातलं सगळ्यात मोठं संविधान कुठल्या देशाचं आहे म्हटलं की ते भारत. कळते का काय म्हणतोय मी? समजते का? ओके. हा, नुसतंच पानं डोलवायच नाही, त्या क्वेश्चन वरती किंवा ते काय विचारलं याच्यावरती नजर ठेवा. ठीक आहे, ते अलाबामा लक्षात ठेवा, अमेरिकेमधलं. पुढे आपण जे भारताचं संविधान बघणार आहे किंवा आपण पाहतोय की इथं जर पहिली बैठक जी आहे ती 9 डिसेंबर 1946 सोमवार, काल सच्चिदानंद सिन्हा यांनी भाषण दिलं होतं, काल आपण बघितलं होतं. 211 आणि 207 पैकी किती लोक हजर होती? 207 लोक हजर होती. मुस्लिम लीगनं पाकिस्तान निर्मितीसाठी याच्यावरती बहिष्कार टाकला होता. एकूण महिला किती होत्या हजर? 9. किती पैकी? 15 पैकी. कोणी आमंत्रित केली होती? पंडित नेहरूंनी. प्रसारित झालं होतं ते ब्रॉडकास्ट रेडिओ मधून. आणि जे काही तिथं झालेलं होतं ते सगळं काय मुद्रण म्हणजे लिखित स्वरूपात आहे सगळ्या गोष्टी. त्यानंतर वेळ सकाळी 11 वाजता कुठे भरली? नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉल, म्हणजे सध्याचा सेंट्रल हॉलमध्ये ती बैठक पार पडली होती. आता पुढे येऊया आपण. उद्घाटन पंडित नेहरू यांनी उद्घाटन केलं होतं, पण कुणाची इच्छा होती? लॉर्ड वेव्हेलची इच्छा होती की या संविधान सभेचं उद्घाटन पडावं, पण काँग्रेसने काय करलं? नाकारलं लॉर्ड वेव्हेलला. त्यानंतर हंगामी अध्यक्ष झाले सच्चिदानंद सिन्हा. कारण का? ते ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठांना मान द्यावा असं कुठली राज्यघटना सांगते? फ्रान्सची. त्यामुळे फ्रान्सच्या राज्यघटनेवरती आधारित सच्चिदानंद सिन्हा या ज्येष्ठ व्यक्तींना आपण काय केलं? हंगामी अध्यक्ष केलं. किती दिवस हंगामी अध्यक्ष होते? किती? 2 का 1? 2. आपल्या तासाला बसणारे 2 म्हणतील, बाकीचे सगळे 1 म्हणतील. कारण 9 डिसेंबरची सभा जी आहे ती 10 डिसेंबरला भरली का? भरली होती. म्हणजे 2 दिवस हंगामी अध्यक्ष होते. पहिली बैठक ज्या दिवशी झाली सोमवारी 9 डिसेंबरला, या दिवशी यांचं नावाची शिफारस जे.बी. कृपलानी यांनी केली होती. 9 डिसेंबर या दिवशी पहिल्यांदा सभागृहाला भाषण कुठल्या व्यक्तीने दिलं होतं? कोणी दिलं होतं? आचार्य जे.बी. कृपलानी यांनी. पहिल्यांदा भाषण म्हणजे माईक हातात घेतला त्यांनी. कारण कुणाची ओळख करून दिली होती त्यांनी? सच्चिदानंद सिन्हाची. समजते? ओके. उपाध्यक्ष झाले फ्रँक अँथनी. दुपारनंतर सच्चिदानंद सिन्हा यांची प्रकृती बिघडली आणि त्यामुळे त्यावेळेस उपाध्यक्ष काय झाले? अध्यक्ष झाले. मुळात दुपारचे सत्र भरलंच नव्हतं, कारण दुपारनंतर जैन जय महाराष्ट्र केलं होतं आपण. कळते का? ओके, ठीक आहे. म्हणजे तिथं आपण 9 डिसेंबर जे आहे सोमवारी बैठक ही दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत स्थगित केली होती. याला म्हणायचं कामकाज तहकूब करणं. काय करणं? कामकाज तहकूब करणं. हे जे सगळे प्रोटोकॉल आहेत हे ब्रिटिश पार्लमेंट मधून भारतात आलेले. म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांनी शुभ संदेश वाचून दाखवले होते. कुठल्या 3 देशाचे शुभ संदेश होते? पहिला अमेरिका, दुसरं चीन आणि तिसरं ऑस्ट्रेलिया. चीनचे कोणी शुभ संदेश पाठवलं होतं? वांग. ठीक आहे, ओके, गुड. ठीक आहे. आता परतकरण केल्यानंतर अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांचे शुभ संदेश आले होते, पण ब्रिटनने गुडलक दिलेलं नव्हतं. ठीक आहे. पुढे सच्चिदानंद सिन्हा आरोग्य तक्रारीमुळे दुपारनंतर आजारी पडले, त्यामुळे परत एकदा फ्रँक अँथनी हे काय झाले? अध्यक्ष झाले. ठीक आहे.
त्यानंतर ड्राफ्टमॅन कोण होतं? ड्राफ्टमॅन एस.एन. मुखर्जी. आपण बऱ्याच वेळेला चुकतो बरं का इथं. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हटलं तरच बाबासाहेब आंबेडकर आणि ड्राफ्टमॅन म्हटलं तर कोण आहे? एस.एन. मुखर्जी. एस.एन. मुखर्जी वेगळे आहेत, एच.सी. मुखर्जी वेगळे आहेत. समजलं का? ओके, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आज चीफ ड्राफ्टमॅन कोण आहेत? तर एच.सी. मुखर्जी आहेत. हेच आहे हरेंद्र कुमार मुखर्जी. इथं बघा, हे आहेत एस.एन. मुखर्जी, हे आहेत एच.सी. मुखर्जी. हे जे फोटो दिलेले आहेत ते बघून घ्या. पीपीटी मध्ये सुद्धा आपण प्रोव्हाइड करू. ठीक आहे, या लोकांना बघून घ्या म्हणजे हे लक्षात येईल. बी.एन. राव कुठले आहेत? एच.सी. मुखर्जी कुठले आहेत? एस.एन. मुखर्जी कुठले आहेत? समजलं का? ओके. आपल्याकडे कसं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटल्यानंतर अमित शहा आठवतात का? नाही आठवत नाही, कारण आपण व्हिज्युअलाइज करतो. या गोष्टी व्हिज्युअलाइज करून घ्या. हे एच.सी. मुखर्जी आहेत, हे चीफ ड्राफ्टमॅन आहेत एच.सी. मुखर्जी. या बैठकीत उपस्थित किती सदस्य होते असा प्रश्न आल्यास किती लिहावे? 207. पण बऱ्याच पुस्तकामध्ये काय सापडतो आकडा? असंच सापडतं बऱ्याच वेळेला. आपलं काही एक नाही, आम्ही विविधतेत आहे. समजलं का? सो प्रत्येक रेफरन्स वेगळा वेगळा आणि जे आपण रेफरन्स करतोय ते गव्हर्नमेंट वेबसाईट आणि डायरेक्ट संविधान सभेचं सत्र जे लिखित आहे त्याच्याच जे वेबसाईट आहे ते फॉलो करतोय आपण. म्हणजे बऱ्याच वेळेला पुढे आपण बघणार आहे ओरिजिनल संविधान हे किती किलोचं होतं असे ज्यावेळी प्रश्न असतील त्यावेळेस तुमचं संविधान पुढे बघणार आहे आपण किती किलोचं होतं आणि जरासाच फरक आहे ओरिजिनल संविधानामध्ये आणि आपण शिकतोय त्या संविधानामध्ये. मग ज्यावेळेस अशा वेळेस क्वेश्चन मार्क लागतो त्यावेळेस क्वेश्चन मार्क लावल्यानंतर कुठलं प्रमाण म्हणायचं? हे गव्हर्नमेंट वेबसाईटचं. आणि ज्यावेळेस आयोगाचं विचारेल डायरेक्ट आयोगाला नोटिफिकेशन आयोगाला प्रूफ काय द्यायचं? संविधान 17 मधलं ते जे संविधान 17 मध्ये लिखित स्वरूपात जे केलेलं आहे तेच प्रमाण द्यायचं. आयोग नाकारणारच नाही कारण संविधानच सगळ्यात मोठं आहे. समजलं का? ओके. पण मार्केटमधली जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं याच्यावरती अनेक गोष्टींमध्ये क्वेश्चन मार्क लावू शकतो. याचा अर्थ असा नाही की कुठलीही पुस्तकं जे आहेत मार्केटमधले ते वाचायचंच नाही, वाचा. पण काही काही गोष्टीमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण भारताचं संविधानच असं आहे. सुप्रीम कोर्टाला समजत नाही बऱ्याच वेळेला निकाल देताना की कुठल्या पद्धतीने निकाल देऊ. आपण कोण? भोळे बाबडे लोक. समजलं का? आपण कशा पद्धतीने संविधानाचं पण जितकं शक्य आहे तितकं आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. चला पुढे जाऊया. इथं आहेत बघा सर बेनेगल नरसिंह राव. आता ही कुठली सभा आहे? 9 डिसेंबरची सभेचं चाललंय. 9 डिसेंबर मध्ये एका व्यक्तीला आपण भावपूर्ण श्रद्धांजली दिली होती का काल? शोक प्रस्ताव झाला होता आणि सच्चिदानंद सिन्हाने सांगितलं होतं की शोक प्रस्ताव मी देतो आणि शोक प्रस्तावाला सगळ्यांनी अनुमती दिली आणि शोक प्रस्ताव झाला. ठीक आहे. 9 डिसेंबर 1946 या दिवशी घटनेचे सल्लागार जे आहेत सर बेनेगल नरसिंह राव नामनिर्देशित आहेत. नामनिर्देशित याचा अर्थ नॉमिनेटेड आहे. हे कुणाकडून नॉमिनेटेड आहेत? सर हे व्हाईसरॉय लॉर्ड वेवेल कडून आहेत. म्हणजे बी.एन. राव हे घटना समितीचे, घटना समिती म्हणजे संविधान सभा, याचे सदस्य आहेत का? नाहीयेत. असे कोण कोण व्यक्ती आहेत जे संविधान सभेचे सदस्य नाहीत? गांधी नाहीयेत, जीना नाहीयेत. आपण बघितलं ना असे 4-5 लोक जे मेन महत्वाचे आहेत पण ते घटना समिती म्हणजे संविधान सभेचे सदस्य नाहीयेत. हेच आहेत सर बेनेगल नरसिंह राव. 1935 1935 चा कायदा समजते. 1935 चा कायदा तयार कोणी केला? सर बेनेगल नरसिंह राव यांनी. चूक आहे उत्तर. समजलं का? ओरिजिनल जो ड्राफ्ट आहे 1935 चा तो बेनेगल नरसिंह राव यांनी तयार केलेला नाहीये. कोण तयार केले? आपण ज्यावेळेस कायदे बघणार आहे त्यावेळेस आपण याची चर्चा करूया. पण तो लिहिण्याचं काम किंवा संविधान 1935 चा जो कायद्याचा जो प्रबंध आहे तो लिहिण्याचं काम कोणी केलं? बेनेगल नरसिंह राव यांनी. म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी म्हणूया एक प्रकारची. समजलं का? 1935 चा कायदा आणि यामध्ये किती कलम होती? 321 कलम होती. किती कलम होती? 321. उरपाटे 1 2 3 लिहायचं. इतकं सिंपल आहे. प्रत्येक गोष्ट खेळ आकड्यांचा वेगळ्या पद्धतीने घ्यायचं नाही. समजलं का? ओके. तर हे शिकून घ्या. ओके. आता हे लॉर्ड वेवेल हे कोण आहेत? घटनेचे सल्लागार झाले. म्हणजे हंगामी अध्यक्ष कोण झाले? सच्चिदानंद सिन्हा. हंगामी उपाध्यक्ष कोण झालं? फ्रँक अँथनी. ठीक आहे. ओके. घटनेचे सल्लागार कोण आहेत? बी.एन. राव. ठीक आहे. आता जाऊया दुसऱ्या बैठकीमध्ये. दुसऱ्या बैठकीत पहिलं सत्रातली दुसरी बैठक आहे 11 डिसेंबरची. 11 डिसेंबरला जी झालेली बैठक आहे या बैठकीमध्ये हे दुसरं सत्र नाहीये. हे कुठलं सत्र आहे? दुसरी बैठक आहे. दुसरं सत्र नाहीये. पहिलं सत्र सुरू आहे. पहिलं सत्र 9 डिसेंबरला सुरू होतं. ते किती तारखेपर्यंत आहे? काय झालंय?
चल आणि जाताना पटकन असं दरवाजा असं उचलून घे. ठीक आहे, ओके. आणि जे काय आहे ते स्पष्टपणे लगेच सांगत चला. 15-20 मिनिटं चर्चा करत बसताय, मला वाटतंय माझं काय चुकायला लागलंय का तुम्हाला काय नेमकं वेगळं आठवायला लागलंय. ठीक आहे, ओके. आणि हे ऑनलाईन सुरू आहे. हा, आता त्याला पत्र पाठवतो तो दार झाकण्याबाबत संबंधी. ठीक आहे, लगेच आला बघ. मला शिकवू काही देत नाही व्यवस्थित. ओके, ठीक आहे. आता बंद करा. आता ब्रह्मदेव जरी आला ना तरी सांगा त्याला उद्या येईल. ठीक आहे, ओके. चला, ओके, समजलं. ओके, आता काय करायचंय, पहिलं सत्र सुरू आहे 9 डिसेंबरला. 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर, 11 डिसेंबर पासून 13 डिसेंबरला तिसरी बैठक. 13 डिसेंबर पासून 10 दिवस पुढे पोस्टपोन करा. किती झाले? 23 डिसेंबर पर्यंत हा प्रश्न आलेला होता बरं का. हे पहिलं सत्र कुठपर्यंत सुरू आहे? हे 23 डिसेंबर 1946. 46. ठीक आहे, ओके. तर हे लक्षात घ्या. संविधान सभेचं या दिवशी दुसरी बैठक पार पडली. आता दुसऱ्या बैठकीमध्ये हे स्लॉट पडलेत. पहिल्या सत्रामध्ये 3 स्लॉट आहेत. पहिली बैठक, दुसरी बैठक, तिसरी बैठक. पहिली बैठक 9 डिसेंबरला पण झाली आणि 10 डिसेंबरला पण एकत्र आली होती. 10 डिसेंबरमध्ये थोडं कामकाज पाहिलं होतं. सच्चिदानंद सिन्हा यांना आपण कशासाठी आणून बसवलेलं होतं? 3-4 महत्वाची कामं होती. एक पहिली गोष्ट साईन करायची होती. दुसरी गोष्ट त्या लोकांची ओळख करून द्यायची होती. तिसरी गोष्ट कामकाजाची प्रक्रिया ठरवायची होती. ठीक आहे, आणि महत्वाचं म्हणजे कायमस्वरूपी अध्यक्षाची निवडणूक झाली होती. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण हंगामी अध्यक्ष जे आहेत ते सच्चिदानंद सिन्हा यांना अपॉइंट केलं होतं. आता दुसऱ्या बैठकीमध्ये आपल्याला काय ठरवायचंय? अध्यक्ष ठरवायचंय. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची बिनविरोध निवड झाली. सगळ्यात महत्वाचं, कसं निवड झाले? बिनविरोध. म्हणजे इलेक्शन झाले का? नाहीये, बिनविरोध निवड झाली. बघितलं हे राजेंद्र प्रसाद यांना. राजेंद्र प्रसाद जे आहेत म्हणजे गांधी विचारसरणीचे आहेत राजेंद्र बाबू. ठीक आहे, 2 वेळेस राष्ट्रपती राहणारे आतापर्यंतचे एकमेवच व्यक्ती आहेत. किती वेळा राहिले राष्ट्रपती? 2 वेळा. संविधान सभेचे अध्यक्ष पहिले कायमस्वरूपी अध्यक्ष कोण आहेत? हेच आहेत. संविधान सभेनं अपॉइंट केलेले पहिला राष्ट्रपती कोण आहेत? राजेंद्र प्रसादच आहेत. आणि इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन मार्गे वोटिंग सिस्टीम पद्धतीने भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? हेच आहेत. आतापर्यंत सगळ्यात जास्त मेजॉरिटी आलेले राष्ट्रपती कोण आहेत? राजेंद्र प्रसादच आहेत. एवढे हे खतरनाक व्यक्तिमत्व आहेत की पूर्ण व्यवस्थेमध्ये 24 जानेवारी 1950 पासून जवळजवळ पुढे 52 ते 62 पर्यंत या देशाचे राष्ट्रपती म्हणून काम करत आहेत. 6 महिने दिल्लीत आणि 6 महिने गल्लीत फिरणारे व्यक्ती राजेंद्र प्रसाद. समजलं का? ओके, ठीक आहे. हे व्यक्ती काय होतात? बिनविरोध. याला संविधान सभेनं निवडून दिलेलं आहे. बिनविरोध आमचे भारताचे पहिले संविधानाचे अध्यक्ष झाले. शिफारस कोणी केली होती? जे.बी. कृपलानी. कारण हे कोण काय आहेत? अँकरिंग करायला लागले समोर. जे.बी. कृपलानी यांनी काय केली होती? त्यांची शिफारस आणि अनुमोदन दिलं सरदारांनी. राजेंद्र बाबूच्या मागे एक स्ट्रॉंग हिमालय उभा आहे. कोण आहेत ते? सरदार. म्हणजे हे लक्षात घ्या, संविधान सभेचा अध्यक्ष तय करताना सरदार हे यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. एक व्यक्ती सरदार जर संविधान सभेचे अध्यक्ष करण्यासाठी त्यांच्या मागे उभा असतील तर पुढे त्यांना जर वाटलं असतं तर पंतप्रधान करण्यासाठी सुद्धा सरदार उभे असते. स्वतः सरदारांना वाटलं असतं आपण पंतप्रधान व्हावं तर कदाचित सरदार पण झाले असते. समजलं का? कारण काँग्रेसवरती भारतामध्ये तळागाळामध्ये पकड कुणाची आहे? सरदारांचे आहे. बारडोली सत्याग्रहामुळे सरदार खेडोपाडी जे आहेत ते पोहोचलेले आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. सरदार पटेल यांनी अनुमोदन दिलं आणि आचार्य कृपलानी यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सभागृहाच्या अध्यक्षस्थानी खुर्चीमध्ये आसनस्थ केलं. हे महत्वाचे स्टेटमेंट आहे बघा. राजेंद्र प्रसाद यांना शिफारस कोणी केली? जे.बी. कृपलानी. अनुमोदन कोणी दिलं? सरदार पटेलांनी. आणि खुर्चीवरती बसवून आणण्यासाठी म्हणजे खुर्चीवर बसवण्यासाठी राजेंद्र बाबूंच्या एका हाताला उजव्या आणि डाव्या हाताला 2 व्यक्तींनी पकडलं. जे.बी. कृपलानी जे आहेत ते पुढे पळत गेले थोडं आणण्यासाठी. महत्वाचे व्यक्ती ज्यावेळी अपॉइंटमेंट होतं त्यावेळेस त्यांना आणायचं असतं खुर्चीवर बसवण्यासाठी. आणि तिथं कोण होते? मौलाना आझाद. या दोघांनी एकत्रितरित्या एक एक पावलं समोर आहेत आणि खुर्चीवरती आसनस्थ केलं. समजलं? आमचा कायमस्वरूपी अध्यक्ष ठरला कोण आहेत? डॉक्टर राजेंद्र. तुफान विद्वत्तेचा माणूस आहे. समजलं का? गेल्या वेळी आपण बघितलं होतं राजेंद्र बाबू बंगाल, बिहार, ओडिसामध्ये मॅट्रिक मध्ये त्या प्रांतामध्ये पहिले आलेले आहेत. गांधी विचारसरणीचे आहेत. कायदे तज्ञ आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आमचे झाले कायमस्वरूपी अध्यक्ष.
कुठल्या बैठकीमध्ये? 11 डिसेंबर 1946. कायमस्वरूपी उपाध्यक्ष करायचं होतं एच.सी. मुखर्जी, हरेंद्र कुमार मुखर्जी, एच.सी. मुखर्जी यांना कायमस्वरूपी उपाध्यक्ष केलं. 16 जुलै 1948 व्ही.टी. कृष्णमाचारी यांना उपाध्यक्ष केलं. 2 उपाध्यक्ष आहेत. जर विचारलं संविधान सभेनं 2 उपाध्यक्ष नेमण्यात यावे असं सांगितलंय का? होय. कारण आमचं संविधान जे तयार झालं ते ब्रिटिश प्रांतांचं होतं, संस्थानांचं होतं आणि चीफ कमिशनरचं होतं. ब्रिटिश प्रांत 292, 93 संस्थानं, त्यामुळं दोघांनाही काय केलं पाहिजे? आपल्याला न्याय दिलं पाहिजे, कारण जस्टिस महत्वाचं आहे. त्यामुळं एक ब्रिटिश प्रांतातून झाले एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी झाले ह्या संस्थानांचे प्रतिनिधी. पण आहेत व्ही.टी. कृष्णमाचारी. टी.टी. कृष्णमाचारी नाही बरं का, ते व्यक्ती वेगळे आहेत. समजलं का? टी.टी. नसून काय आहे तिथं? व्ही.टी. कृष्णमाचारी. समजलं? एक नॉमिनेटेड आहे आणि एक इलेक्टेड आहे. यापैकी एक उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी 25 जानेवारी 1947 ला संविधान सभा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांची. 25 जानेवारी 1947 परत झालेलं आहे. का बरं असं झालं? कारण पुढे जाऊन बंगाल प्रांताचे, हे बंगाल प्रांतातून प्रतिनिधित्व होते. बंगाल प्रांत पाकिस्तानच्या वाट्याला गेला आणि त्यामुळे यांचं सदस्यत्व गेलं. मग पुन्हा यांची अपॉइंट झाली, काय झाली? उपाध्यक्ष म्हणून. कोण आहेत ते? एच.सी. मुखर्जी. पण व्ही.टी. कृष्णमाचारी यांनी राजीनामा दिला. जयपूर संस्थानातून ते होते. व्ही.टी. कृष्णमाचार्यांनी राजीनामा दिला आणि कायमस्वरूपी एकच उपाध्यक्ष राहिले. ते कोण होते? एच.सी. मुखर्जी. कायमस्वरूपी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. कायमस्वरूपी उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी. संस्थानातून व्ही.टी. कृष्णमाचारी. व्ही.टी. कृष्णमाचार्यांनी राजीनामा दिला आणि एकच उपाध्यक्ष राहिले, एच.सी. मुखर्जी. घटनेने 2 पूर्णवेळ उपाध्यक्ष असावे असं ठरलं होतं. घटनेने ठरवलंय. आपल्या कसं महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत. एक आहेत कोण? एकनाथ शिंदे साहेब. दुसरे कोण आहेत? अजितदादा पवार. 2 उपमुख्यमंत्री असावा असं घटनेत सांगितलंय का? नाही. मुळात घटनेनं उपमुख्यमंत्री सांगितलं नाही. मग मुख्यमंत्री तर सांगितलंय का? सांगितलंय नाहीये. मुख्यमंत्री पण घटनेत नाही आमचा. देश कुणानुसार चालतो? पंतप्रधानानुसार. पंतप्रधान घटनेत आहे का? नाही. होय का नाही? नाहीये. समजते? पंतप्रधान घटनेत नाही, मुख्यमंत्री घटनेत नाही. समजलं का? लक्षात घ्या. मग सर देश कसं काय चालायला लागले? राष्ट्रपती. पण राष्ट्रपती स्वतः काय करत नाही. ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागतं. म्हणजे आरून फिरून गंगावेस. समजलं का? पंतप्रधान घटनेत नाही. पंतप्रधानांची कामं घटनेत आहे. कसली खतरनाक राज्यघटना आहे बघा. म्हणजे तुझं घरात काय काम नाही, पण तू काम करायचं. कळते का मी काय म्हणायला लागले? म्हणजे एवढी खतरनाक घटना आहे की घटनेमध्ये पंतप्रधानांची कर्तव्य आणि मुख्यमंत्र्याच्या कर्तव्याचा समावेश आहे. आता नवीन एक योजना आणली ना, परत एकदा लाडकी सून. लाडकी सून काल मला वाटतंय घोषणा केली उपमुख्यमंत्र्यांनी, लाडकी सून योजना. मी कालच सांगितलं होतं, इथनं पुढे फोकस ओनली वुमन्स. कालच आपण म्हटलं होतं लाडकी बहीण आली, लाडकी सासू आणा, लाडकी सून आला. कालच म्हटलं होतं ना, लगेच घोषणा सुरू. का सगळे येतील, लाडकी आत्ती येईल पुढं, काकी लाडकी, सगळ्यांना अधिकार देतील. कारण का? घटनेनं सगळ्यात जास्त अधिकार कोणाला दिलेत? महिलांना दिलेले. आपलं काय करायचं ठरवा तुम्ही. आपण एक युनिटी स्थापन करू, समज का? आणि त्याला काय नाव द्यायचं हे बघूया आपण. ठीक आहे, चला या इकडं. एक उपाध्यक्ष प्रांतातून झाले, बंगाल प्रांतातून एच.सी. मुखर्जी. यांचं नाव काय? हरेंद्र कुमार मुखर्जी. आणि एक उपाध्यक्ष संस्थानातून झाले, हे व्ही.टी. कृष्णमाचारी झाले. व्ही.टी. कृष्णमाचारी यांनी राजीनामा दिला आणि कायमस्वरूपी एकच उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी राहिले. समजलं? हे कुठल्या प्रांतातून आहेत? बंगाल. इलेक्टेड आहेत का नॉमिनेटेड आहेत? इलेक्टेड आहेत. एच.सी. मुखर्जी हे भारतीय ख्रिश्चन समुदायाचे. कुठले आहेत ते? भारतीय ख्रिश्चन समुदायाचे. ख्रिश्चन मिशनरींना प्राधान्य दिलं होतं इंग्रजांनी दुसऱ्या चार्टर्ड ऍक्ट नुसार, की इथं मिशनरींना सूट दिली की तुम्ही धर्म स्वातंत्र्य करा म्हणून. आणि त्यानुसार इथल्या काही व्यक्तींनी, बऱ्याच महान व्यक्तींनी धर्मांतर केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये बाबा पद्मनजी असतील, पंडिता रमाबाई असेल, नारायण शेषाद्री असतील, माडखोरकर असतील, यातल्या बऱ्याच लोकांनी काय धर्म स्वीकारला? ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आपलं संविधान हे दुसरा धर्म स्वीकारण्याची इजाजत देतं का? देतं का? देतं. आर्टिकल 25 ते 28 पुढे फंडामेंटल राईट्स मध्ये बघणार आहे. भारतातील कुठल्याही याचा अर्थ
पूर्ण पात्र वय असलेला, आणि पूर्ण पात्र वय असलेला म्हणजे वयवर्ष 18 असलेला, तो संसद विवेकबुद्धीनं धर्म स्वीकारू शकतो. समजते का? ओके, ठीक आहे. कुठला धर्म स्वीकारायचा हे त्याच्यावरती डिपेंड आहे, की त्याला जो काही धर्म स्वीकारायचा तो धर्म स्वीकारू शकतो. आपल्याला धर्मांतर करता येतं, पुढे आपण बघणार आहे आर्टिकल 25, 26, 27, 28 मध्ये जात्यांतर करता येतं का? तर धर्मांतर आणि जात्यांतर मध्ये फरक काय आहे, देखेंगे अगले वाले एपिसोड में. या इथं परत BN राव जे आहेत यांची संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून नेमणूक झाली, आणि ते संविधान सभेचे सदस्य नव्हते, पण त्यांना कोणी आणले? वेवेलने, थेट वेवेलने. समजलं का? कारण 1935च्या कायद्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती. किंग ऑफ नाईटहुड आणि सर हा किताब दिला होता त्यांना, सर बेनेगल नरसिंहराव. वेवेलने यांची अपॉइंटमेंट केलेली आहे. कुठल्या सभेमध्ये? हे 11 डिसेंबरची सभा सुरू आहे. ठीक आहे. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. घटना समितीचे मसुद्याचे अध्यक्ष म्हटले का? नाही. उघडा डोळे बघा नीट. नाहीतर काही जर घटनाचे अध्यक्ष म्हटलं की बऱ्याच वेळेला आपण ऑप्शन मध्ये चॉईस काय करतो? बाबासाहेब आंबेडकर. पण घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत? राजेंद्र प्रसाद. हे पुढे राष्ट्रपती पदावरती नियुक्त झाले. त्यांना राष्ट्रपती कोणी केलं? सरदार पटेलांनी. बर, आपल्याकडे एक व्यक्ती काय करू शकतात का? देश करतो रे, देश. संविधान सभेने केलेले. कोणी केलेले? संविधान सभेने. 24 जानेवारी 1950 या दिवशी भारताचे राष्ट्रपती पहिले झाले, डॉक्टर राजेंद्र बाबू. ठीक आहे. म्हणजे जे पूर्वी संविधान सभेचे अध्यक्ष होते ते पुढे जाऊन काय झाले? राष्ट्रपती झाले. आणि एच.सी. मुखर्जी जे आहेत ते वेस्ट बेंगॉलचे काय झाले? पहिले राज्यपाल झाले. वेस्ट बेंगॉलचे पहिले राज्यपाल कोण झाले? एच.सी. मुखर्जी. म्हणजे एक अध्यक्ष होते संविधान सभेचे, ते पुढे जाऊन राष्ट्रपती झाले, आणि एक उपाध्यक्ष होते ते पुढे जाऊन काय झाले? राज्यपाल. 2 नामधारी पद आहेत ना भारतामध्ये, एक आहे राष्ट्रपती आणि राज्यात आहे राज्यपाल. समजते का? ओके, ठीक आहे. हे लक्षात घ्या. राज्यपाल सध्या बऱ्याच गोंधळामध्ये सापडले, कळलं का? आणि याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाषण मला आठवतं, मला वाटतंय 1953चं भाषण आहे, सप्टेंबर महिन्यातलं. बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की, त्याच्या आधीच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी म्हटलं होतं की या संविधानाला जाणणारा पहिला व्यक्ती कोण असेल तर मी असेल म्हटलं. ज्या व्यक्तीने ते संविधान तयार केले त्याच व्यक्तीने काय म्हटले? मी ते संविधान जाळू शकतो. पण का जाणार याचं उत्तर दिलं नव्हतं त्यामध्ये. मग एक संविधान सभेमध्ये चर्चा सुरू होती 1952च्या इलेक्शन नंतर ना 1953 मध्ये, आणि संविधान सभेमध्ये म्हणजे त्यावेळेच्या संसदेमध्ये चर्चा सुरू असताना एक सदस्य जे आहेत ते प्रश्न विचारायला लागलेत, आणि ते दिवसतायत बाबासाहेबांना की तुम्हीच सांगितलं होतं ना की तुम्ही हे संविधान जाळणार म्हणून. त्यावेळेस बाबासाहेबांनी उत्तर देताना सांगितलं होतं की जर तुम्ही राज्यपालाला सगळ्यात मोठा अधिकार देणार असाल आणि जर राज्यपाल पुढच्या व्यवस्थेमध्ये गोंधळ घातला तर मी ते संविधान जाळेल. आणि त्याने एक स्टेटमेंट तेव्हा केलं होतं जेव्हा संविधान सभेचे सदस्य असताना. ते म्हटले की देशाची राज्यघटना किती मोठी आहे याच्यावरती देश चालणार नाही. तुम्ही ती राज्यघटना किती लहान असली आणि तरी तुम्ही इम्प्लिमेंटेशन कसं करता याच्यावरती देश चालेल. बीबीसीला इंटरव्ह्यू देताना बाबासाहेब असं म्हणाले होते की लोकशाही जी आहे ती बैलासारखी आहे. लोकशाही ही बैलासारखी आहे, आणि ही लोकशाही पुढे जाऊन उधळलेल्या बैलासारखी होऊ शकते. दावं सुटलेला बैल. ठेवलं का? आता आपली लोकशाही बाबासाहेबांनी म्हटल्यासारखीच आहे का काय असा प्रश्न निर्माण होतो. कारण राज्यपाल जे आहेत तमिळनाडूचे राज्यपाल एन रवी साहेब यांनी तामिळनाडू सरकारने केलेले सगळे विधेयकावरती नामंजूर किंवा स्थगित करून टाकलं. त्यावेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाचे दरवाजे खटखटायला लागले, आणि सुप्रीम कोर्टाने मग दिलेले आदेश आहेत राज्यपालांना की तुम्ही 6 महिन्याच्या आत किंवा 3 महिन्याच्या आत एकतर होय म्हणा नाही तर नाही म्हणा. 3 महिने. मग प्रॉब्लेम हा आहे, पाणी पी. प्रॉब्लेम हा आहे, जीविताचं व्यक्तिगत स्वातंत्र्य सगळ्यात महत्वाचं आहे. पाणी द्या. संविधान सभेचे जे सदस्य आहेत हे सदस्य BN राव. आता हे लक्षात घ्या की ज्यावेळेस तिथं आपण चर्चा करतोय की राज्यपाल आणि राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत, यांना आदेश देणारी व्यवस्था जी आहे
ओके बघा, घटना म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना आदेश देणारी व्यवस्था सुप्रीम कोर्ट असावी का नसावी याच्यावरती क्वेश्चन मार्क आहेत. आणि मग राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी सुप्रीम कोर्टाला काही क्वेश्चन विचारलेले. राष्ट्रपती प्रकरणामध्ये आपण याची बघणार आहे की काय काय क्वेश्चन आहेत आणि त्याचं उत्तर सुप्रीम कोर्ट कधी देणार आहे, काय देणार आहे आणि काय देऊ शकतं याच्यावरती. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हे समजलं का इथपर्यंत? ठीक आहे, ओके. घटना समितीचे सचिव कोण आहेत? HVR अय्यंगार आहेत. सचिव कोण आहेत? HVR अय्यंगार. आता हे लक्षात घ्या, घटना समितीचे अध्यक्ष वेगळे आहेत आणि सचिव वेगळे आहेत. सचिव कोण आहेत? HVR अय्यंगार. ड्राफ्टमॅन कोण होतं? SN मुखर्जी. चीफ ड्राफ्टमॅन कोण होतं? SC मुखर्जी. ठीक आहे, ओके. तर हे लक्षात घ्या, हे सचिव कोण आहेत? अय्यंगार. घटना समितीचे उपसचिव जुगल किशोर खन्ना हे आहेत उपसचिव. काय यांचं नाव आहे? जुगल किशोर खन्ना. आता जाऊया, ही सगळी कुठली बैठक होती? दुसरी बैठक. कुठलं सत्र होतं? पहिलं सत्र. 9 डिसेंबरला सुरू झालं, 23 डिसेंबर पर्यंतच होतं. पहिल्या सत्रामध्ये पहिली बैठक, दुसरी बैठक. दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946. आता येऊया आपण तिसऱ्या बैठकीत. पहिल्या सत्रातली तिसरी बैठक 13 डिसेंबर 1946. 13 डिसेंबर 1946 ला पहिल्या बैठकीमध्ये आम्ही हंगामी अध्यक्ष ठरवला, हंगामी उपाध्यक्ष ठरवला. दुसऱ्या बैठकीमध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष, कायमस्वरूपी उपाध्यक्ष, घटनेचा सल्लागार ठरला, सचिव ठरला, अजून काय ड्राफ्टमॅन, चीफ ड्राफ्टमॅन. ठीक आहे, आणि त्यानंतर उपसचिव ठरलेले. हे प्रत्येक प्रश्न वेगळे वेगळे आहेत, हे लक्षात घ्या. आता 13 डिसेंबर 1946 ची बैठक. 1935 चा कायदा BN राव यांनी 6 महिन्याच्या आत तयार केला होता. 6 महिने. पण 1935 चा मूळ ड्राफ्ट हा इंग्रजांनी तयार केलेला आहे. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. आणि हे लिहिण्याचं काम किंवा हे जे परीक्षणाचं काम जे आहे ते BN रावनी केलं होतं केवळ 6 महिन्यामध्ये. 321 कलम होती याच्यामध्ये. यापैकी मोस्ट ऑफ जो भाग आलेला आहे घटनामध्ये आपल्या, तो 1935च्या कायद्याचाच आहे. कायद्याचं नाव आहे भारत सरकारचा कायदा, आणि कायदा तयार केला इंग्रजांनी. कसलं खतरनाक आहे. नाव कोणाच दिले? आपलं भारत सरकारचं कायदा. ठीक आहे. आता उद्देश पत्रिका. या तिसऱ्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचं, पंडित नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली. एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह रेग्युलेशन ऍक्ट. याला काय म्हणायचं? एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह रेग्युलेशन ऍक्ट, म्हणजेच उद्देश पत्रिकेचा ठराव. या उद्देश पत्रिकेच्या ठरावामध्ये काय होतं? आपली जी भारतीय राज्यघटना आहे ती नेमकी काय आहे, की कशा पद्धतीने आहे, याचा ड्राफ्ट होता. तो 85 शब्दामध्ये सांगितला होता. किती शब्दामध्ये? 85 शब्दामध्ये सांगितला होता. जसं आताच जे आपली सरनामाई घटनेची, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचं हे जे आहे ना, याच्यामध्ये 3 शब्द नंतर आलेले आहेत. पण ओरिजिनल जो उद्देश पत्रिका होती, म्हणजे आता नवीन एक पिक्चर आलेला आहे अलीकडं आमिर खानचा ना, सितारे जमीन पर, तारे जमीन पर सारखा सितारे जमीन पर. त्याच्यामध्ये म्हणजे तारे जमीन पर मध्ये सुद्धा विकलांग किंवा या मुलांच्या बद्दलची स्थिती जी आहे ती दाखवली होती. आताही प्रयत्न तसा झालाय. आपण एखादा मूवीज बघायला जाताना काय बघतो? ट्रेलर बघतो ना. ट्रेलरवरून मोस्ट ऑफ समजतं पिक्चर चांगला आहे का वाईट आहे. म्हणजे मूवीज मध्ये जे काय सांगितलंय त्याचा पूर्ण लेखाजोखा तुम्हाला ट्रेलर मध्ये बघायला मिळतो. हा सुद्धा सेमच गोष्ट आहे, की आज संविधान काय आहे ते सगळंच्या सगळं 85 शब्दामध्ये सांगण्याचं जे श्रेय आहे ते जवाहरलाल नेहरू यांच्याकडे जातं. त्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता, आज संविधान आम्हाला काय सांगणार आहे ते आणि पहिल्या पानावर सांगून ठेवलेलं आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की त्या पुस्तकाचं ते पान भाग आहे का नाहीये हे माहित नाहीये. पुढे जाऊन राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनाच प्रश्न पडतो. संविधान सभेच्या अध्यक्षांना खुद्द प्रश्न पडलेला आहे की घटनेचा प्रास्ताविका भाग आहे का नाहीये. मग या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? घटनेचा अन्वयार्थ फायनल कोण ठरवणार? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टानं 1995 मध्ये LIC खटल्यामध्ये हे सांगितलं, प्रास्ताविका घटनेचा भाग असून तो अविभाज्य भाग आहे. कळलं का? म्हणजे तुमचं ज्यावेळी पुस्तक असतं त्या पुस्तकामध्ये पहिलं पान लेखकाचं ऋण निर्देश वगैरे असतात बघा, मग ते पुस्तकाचा भाग आहे का नाही? आहे की. पण हा प्रश्न पडतो की तो पुस्तकाचा भाग आहे का, आणि तो पुस्तकाचा भाग आहे, आणि तेच सांगण्याचं काम पंडित नेहरूंनी केलं, उद्देश पत्रिका सादर केली.
ही स्वीकृत झाली एकमतानं स्वीकृत झाली आणि ही स्वीकृत झाली 22 जानेवारी 1947. हे लक्षात ठेवा, याच्यावरती विचारू शकता कधी स्वीकृत झाल्या. हे 13 डिसेंबरला मांडलेलं आहे, 13 डिसेंबर 1946 ला. आणि कधी 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 स्वीकारलं? 1 महिन्यानंतर. जर सगळ्यांनाच वाटत असेल की बाबा ते चांगलंच आहे एकमतानं, तर मग त्याच दिवशी काय ऍक्सेप्ट झालं नाही घाई गडबडीनं? प्रश्न बरोबर आहे ना? म्हणजे आमची घटना 26/11/1949 या दिवशी स्वीकृत झाली. मग इम्प्लिमेंटेशन ज्या दिवशी ती तयार झाली त्या दिवशी काय इम्प्लिमेंटेशन नाही केलं? आम्ही 26 जानेवारी पर्यंत कुणाची वाट बघत होतो? 26 जानेवारी 1950 पर्यंत कुणाची वाट बघत होतो आपण? 2 महिने. हा, बोला बोला, काय होतं त्या दिवशी 26 जानेवारीला? हा, काय होतं? प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनच त्या दिवशी झाला रे. मग 26 जानेवारीला त्या दिवशी प्रजासत्ताक झाला. मग जर आमचं संविधान याच दिवशी तयार असेल तर या दिवसापर्यंत आपण का थांबलो होतो 2 महिने? राईट. पहिलं स्वातंत्र्याचा दिवस होता 26 जानेवारी. समजलं का? 26 जानेवारी पहिला स्वातंत्र्य दिवस आणि म्हणून तो प्रघात आहे 26 जानेवारी पर्यंत थांबलो होतो. आमच्याकडं काय काय म्हणतात त्याला, थोडं थांबून जे आहे त्या गोष्टी, संयम. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसानंतर आमचं पूर्ण राज्यघटना तयार आहे, पण आमचा संयम एवढा आहे, आम्ही 2 महिने थांबलो याच्यासाठी. इम्प्लिमेंटेशन त्या दिवशी. म्हणजे घर बांधून तयार आहे, पण मुहूर्त नाही. ते कुठला मुहूर्त? आता श्रावणातलाच मुहूर्त पकडायचा. ओके. घर बांधून राहायला पण गेलेले ते सगळे, पण वास्तुक शांती कधी? श्रावणात. कारण का? मुहूर्त आहे. मुहूर्तच होता ना 26 जानेवारी. काँग्रेसनं म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसनं पहिल्यांदा डेअरिंग केली होती रावी नदीच्या काठी की आम्ही पूर्ण स्वातंत्र्याची गोष्ट करणार आहे. ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं की आता आम्हाला वसाहतीचं स्वातंत्र्य, वसाहतीचं स्वराज्य नको, आम्हाला काय पाहिजे? पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. आणि म्हणून आम्ही थांबलो होतो. समजलं का? ओके. संयम भारतीय लोकांच्या मध्ये काय असतो? संयम महत्वाचा आहे. इथं मी जे काय काय शिकवायला लागलोय याचा व्यापक अर्थ आहे बरं का. मग कधी मी इतिहासामधून येतो, कधी इंडियन पॉलिटी मधून येतो, आताची गोष्ट करतो, वर्तमानाची करंट अफेअरची गोष्ट करतो. तुम्हाला जो आहे एकच ढाचा बघायला मिळणार नाही. तुम्हाला असं तुमचा आईस्पॅन जो आहे तो वाढवला पाहिजे. आयोगाचा सुद्धा आईस्पॅन वाढलेला आहे. आणि हा आईस्पॅन वाढवायचा असेल तर तुमचा दृष्टिकोन बदला. हे संकुचित वृत्ती आहे, एवढंच पुस्तक वाचतोय, पॉकेट स्टडीवरती आले आपलं एमपीएससी. पहिला रेफरन्स होतं, नंतर शॉर्ट आलं, नोट्स, मग पॉकेट स्टडी. मला वाटतं आता गाईड बीड ते नवनीत बिवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो, तिथपर्यंत जाते वाटतं एमपीएससी. पण आयोग प्रकल्प झाले ना, लक्षात ठेवा. आणि कुणाला टप्पा पडत असेल यात, टप्पा माहित आहे ना काय सांगते कुणास ठाऊक. आता इथं आहे, गेलं बघ 1946, 30 मध्ये गेलं बघ, लगेच अमेरिकेत गेलं बघ. असं जर टप्पा पडला तर समजून जा तुमचं जे वाचनाचं स्पीड आहे की तुमचं वाचन, तुमचा दृष्टिकोन वाढला पाहिजे. कळलं का? समजते? आपली काही जाती दुश्मनी नाही आहे. मी वरवर पण शिकून जाऊ शकतो, पण तिथं ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवायला गेला आणि जर आलं असं असं एखादं स्टेटमेंट आणि इथं नाही झाला की लगेच तुम्हाला माझी आठवण येणार स्वल्पविराम देऊन. कळलं का? मग मला लगेच तिथं उचक्या लागणार, अरे कोणतरी आठवण काढलं वाटतं. पण त्यावेळेस उचक्या निघतात मला, पण प्रॉब्लेम काय माहितीये का? त्यावेळेस तुम्ही माझी आठवण काढताय ते अशी आठवण काढताय, अरे हे सरांनी घेतले, हे सरांनी घेतले, हे सरांनी घेतले. बरोबर आहे ना नाजरीन? आताच्या पेपरमध्ये मोस्ट ऑफ सगळ्या प्रश्नांचे सॉर्ट आउट कलम पाठांतर आहेत सगळ्यांना, तुम्हाला पण देणार आहेत. किरकोळ 395 कलम आहेत. आपण कुठं अंतर्गत जाऊन करायचं आहे? हेडलाईन्स तर करायचे. 395च्या 395 कलम पाठ होतात तुमची, मी खात्री देतो तुम्हाला. कारण कॉन्स्टिट्यूशन जे आहे ना डिवायडेड आहे. राष्ट्रपतीचे काय अधिकार असतील तिकडे राज्यपालाचे 52 ला 153, 53 ला 154. बोल का? असं नुसतं सगळं डिवाइड आहे सगळं. मग 395 भागिले 2 करा ना, तेवढीच आहे. 150-200 कलम पाठ झाले की आपोआप 300 कलम पाठ होतात. 300 कलम, 395 कलम मरेपर्यंत पाठ असली पाहिजे. पुढच्या पिढीला अभिमान वाटला पाहिजे, आमच्या आज्जाला भारतीय संविधान येत होतं, आमच्या आजी खतरनाक हुशार होत, संविधानातलं असं कलम पाठ होती तिला. आणि तुम्ही ते करू शकता बरं. ठीक आहे, चला इथे या.
हे समजलं? ओके, इथपर्यंत थांबलो होतो पण. आणि पंडित नेहरू स्वीकृत कधी झाली? 22 जानेवारी 1947. मला क्वेश्चन काय विचारायचं आहे याच्यामध्ये? मला हा विचारायचा की जर या दिवशी जर मांडली होती 13 डिसेंबर 1946ला, तर त्याच दिवशी का स्वीकृत झाली नाही? जर एकमतानं झाली होती तर मग 22 जानेवारी पर्यंत कशासाठी, कुणासाठी थांबलो होतो आपण? संयम. इथं कोणीतरी येणार आहे जो यात नाहीये. कोण आहे तो? संस्थान. या पहिल्या बैठकीमध्ये संस्थान उपस्थित नाहीत ना. आणि देश म्हणजे केवळ ब्रिटिश प्रांत नाही, संस्थानाने देश बनणार आहे. कारण त्यावेळेस 93 संस्थानांचे प्रतिनिधित्व आहे. हे आलेले नव्हते, सो त्यांना इन्व्हिटेशन द्यायचंय की ये राजा. ओके, तर हे ज्यावेळेस येणार आहेत त्यावेळेस मग सगळ्यांना, कारण हा हे जे आहे केवळ ब्रिटिश प्रांताचं संविधान आहे का? नाहीये, हे हिंदुस्थानाचं संविधान आहे. आणि ही विचारसरणी अशी होती की सगळ्यांना सोबत घेऊन जाऊया, का? तर हे लक्षात ठेवा. म्हणून आपण थांबलो 22 जानेवारी 1947. पहिली तारीख आली 1947. आतापर्यंत सगळ्या तारखा काय होत्या? 46 होत्या. 22 जानेवारी. राज्यघटनेची प्रास्ताविका यालाच म्हणा, यालाच घटनेचा सरनामा, हीच आहे उद्देश पत्रिका, हीच आहे राजकीय कुंडली, हेच आहे होरोस्कोप. समजलं का? असं भरपूर काय 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 म्हणता येतं. प्रिलेम्बल पुढे आपण बघणार आहे उद्देश पत्रिकेमध्ये. उद्देश पत्रिका काय काय म्हणता येतं, 13-14 नावाने संबोधता येतं. समजलं का? ओके, तर हे तयार करण्यात आलं होतं. उद्दिष्टांच्या ठरावात भारताला एक स्वतंत्र सार्वभौम संघ म्हणून मान्यता देण्यात आली, ज्याच्या शक्तीचा अंतिम स्रोत भारतीय जनता आहे. सगळ्यात महत्वाचं या संविधानामधलं हे स्टेटमेंट लय महत्वाचं आहे. उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला आणि एक स्वतंत्र सार्वभौम संघ आहे. आम्ही स्वतंत्र सार्वभौम झालोय संघ, कारण 18 जुलै 1947 हे आणि ही तारीख, आधीची ही तारीख आहे का ही तारीख आहे? जुलै येते का जानेवारी येते? आधी जानेवारी. पण जानेवारीमध्ये म्हणजे हे जे ठराव सादर झाला याच्यामध्ये काय सांगितलंय नेहरूंनी? सार्वभौम म्हटले. खरंच आम्ही सार्वभौम झालोय का? नाहीये. सार्वभौम कधी होणार आहे? मी जुलै महिन्यात. जुलै महिन्यात ब्रिटिशांनी सार्वभौमत्व दिलं तर सार्वभौमत्व होणार आहे. ते पण संकुचित सार्वभौमत्व आहे आपलं. आपण पूर्णतः सार्वभौम कधी झालो? प्रजासत्ताक झाल्यानंतर. आणि प्रजासत्ताक कधी झालाय आमचा? 26 जानेवारी 1950. पण त्याच्या आधी ब्रिटिशांनी स्वातंत्र्याचा कायदा पास करण्याच्या आधीच काँग्रेसने काय म्हटले? आम्ही सार्वभौम आहोत. म्हणजे संविधान सभेनं म्हटले सार्वभौम. कळते का? काय मोठी डेअरिंग आहे बघा. तिथं लोकांना म्हणजे ब्रिटिशांना तिथं इन्क्लाब जिंदाबाद आणि वंदे मात्र म्हटलं तर वावड आहे. समजलं का? नंदकुमार नंदुरबारचा तो शिरीष कुमार नुसता जयघोष घोषणा देत गेला होता, तर ब्रिटिशांनी त्याच्यावरती गोळीबार केला. आपला बिंदू माधव, बिंदू चौक, अशा अनेक लहान लहान मुलांच्या वरती सुद्धा फायरिंग झाली होती. जनरल डायरनं बेछूट गोळीबार केला होता. त्यावेळेच्या ब्रिटिशांना गांधी टोप्या ज्या आहेत त्याचं वावडं होतं. लोकांनी गांधी टोप्या घातल्या की ते ब्रिटिश लोक अशी हुक लावायची आणि ते गांधी टोप्या ओढून काढायचे. एवढं एवढं वावडं होतं. तिरंग्याचं सगळ्यात मोठं वावडं होतं ब्रिटिशांना. आमची लोक बघितलं ना 1942 लढ्यात असं खांद्यावरती तिरंगा घेऊन मिरवायचे. हे जे ब्रिटिशांना स्वातंत्र्य, तिरंगा, वंदे मातरम याच्याबद्दल फार आकस होती. पण याच ब्रिटिशांनी बांधलेल्या त्या संविधान सभेत, म्हणजे ब्रिटिशांनी जे पार्लमेंट उभारले 1921 मध्ये, त्याच संविधान सभेमध्ये हे काय प्रस्ताव ठेवत आहेत? आम्ही सार्वभौम आहोत. काय डेअरिंग आहे बघा यांच्याकडे. आणि ब्रिटिश पार्लमेंटनं स्वातंत्र्याची घोषणा म्हणजे 18 जुलै 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्याचा कायदा केला. पुढे जाऊन मग सार्वभौम झालो आम्ही आणि प्रजासत्ताक झालो 26 जानेवारी 1950 ला. कळते का? ठीक आहे, ओके. तर हे सार्वभौम आहे आणि याचा अंतिम स्रोत कोण आहे? भारतीय जनता. संविधान याला अंतिम स्रोत कोण देतं? हे संविधानाला अधिकार कोण दिले? भारतीय जनता. अंतिम स्रोत कोण आहे? आपण आहे. आम्ही भारताचे लोक आणि आम्हाला स्वतः परत अर्पण करून घेतोय आम्ही. प्रिलेम्बल मधलं वाक्य ते समजलं का? हे आत्मा रिपीट करतोय आपण. म्हणजे अंतिम स्रोत कोण आहे या सगळ्याचा? भारतीय जनता आहे. मालक कोण आहे? आम्ही आहेत. पण मालकाला असं वाटायला लागले आपण नोकर आहे का चाकर आहे? पण नाही, तुम्ही कोण आहात? मालक आहात. समजते का? ओके, ठीक आहे. तर हे लक्षात द्या. पुढे जाऊया. उद्दिष्टांच्या ठरावामध्ये 8 परिच्छेद समाविष्ट करण्यात आले होते.
एकूण किती परिच्छेद आहेत? 8 परिच्छेद आहेत. या प्रस्तावात सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, दर्जा आणि संधीची समानता, कायद्यासमोर समानता, तसेच विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना आणि व्यवसाय इत्यादीच्या स्वातंत्र्याची हमी दिली होती. म्हणजे थोडक्यात काय, न्याय, स्वातंत्र्य, समता हेच गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे पुढे जाऊन संविधानामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याचा ओव्हरलॅप जो आहे तो नेहरूंनी एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह रेग्युलेशन ऍक्ट मध्ये ठेवलेला होता. ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला न्याय प्रस्थापित करायचा आहे, दर्जांची संधीची समानता द्यायची आहे, कायद्यासमोर समानता द्यायची आहे, हे स्वातंत्र्य द्यायचं आहे आपल्याला, न्याय, समता, स्वातंत्र्य याच तर गोष्टी पुढे सांगितल्या, याच परिच्छेदामध्ये ठेवलेल्या होत्या. यात अल्पसंख्याक, मागास, आदिवासी क्षेत्र, दलित तसेच इतर मागासवर्गीयांसाठी पुरेशा तरतुदीचा समावेश होता. कारण आपण काय गोष्टी करतोय, समतेच्या गोष्टी करतोय. आणि समता तेव्हाच होईल ना ज्यावेळेस इकडे पिछडे, दलित, आदिवासी, मागासवर्ग हा समान येईल, त्याच वेळी त्या समतेला अधिकार आहे. आणि समता जी आहे ती न्याय आणि दर्जाची समानता आहे, संधीची समानता म्हणतोय आपण त्याला. सामाजिक, आर्थिक, राजकीय समानता प्रस्थापित झाली पाहिजे. म्हणून यांना तुम्हाला काय दिलं पाहिजे, न्याय, जस्टिस दिला पाहिजे. आणि हे सगळंच एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह रेग्युलेशन ऍक्ट मध्ये मांडलेलं होतं. हे समजलं. ही कुठली बैठक आहे? 13 डिसेंबर. पहिली बैठक 9 डिसेंबर, दुसरी बैठक 11 डिसेंबर. 9 डिसेंबरच्या बैठकीमध्ये हंगामी अध्यक्ष, हंगामी उपाध्यक्ष. 11 डिसेंबर मध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष, कायमस्वरूपी उपाध्यक्ष. बाकी सगळे सचिव, उपसचिव, घटनेचे सल्लागार, ड्राफ्टमॅन, चीफ ड्राफ्टमॅन सगळे येतच. 13 डिसेंबर मध्ये एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह रेग्युलेशन ऍक्ट एकमताने पारित झाला का बिनविरोध पारित झाला? एकमताने. समजलं का? आणि हा कधी स्वीकृत झाला? 22 जानेवारी 1947 ला. कोणी मांडला होता? पंडित नेहरूंनी. किती परिच्छेदामध्ये? 8 परिच्छेदामध्ये. समजते? ओके, क्लिअर. आता माझा एक प्रश्न आहे, संविधान सभा कधी गठन झाली होती? संविधान सभा कधी गठन झाली होती? बोला, जुने लोक बोला. काय शांतता? श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू आहे. संविधान सभा गठन कधी झाली होती? 9 डिसेंबर, 11 डिसेंबर का 13 डिसेंबर? 9 डिसेंबर. समजते? हे चूक आहे. 6 डिसेंबरला. याचा रेफरन्स तुम्हाला गव्हर्नमेंट वेबसाईटवर सापडेल. कारण हे बघा, ज्या दिवशी आम्ही बोलवणार आहे त्या दिवशी गठन झालेलं नाही ना. याचा अर्थ आधी गठन झाले. आमचं ग्रामपंचायत सभा जरी घ्यायचं असेल तर 7 दिवसाच्या आधी सांगायला लागतंय. या दिवशी सभा आहे बरं का, तू कुठं जाऊ नकोस, थांब जरा, गावाच्या विकासाची कामं करायची आहेत, थांबायला लागतं. मग तो थांबतो. याचा अर्थ 6 डिसेंबरला गठन झाली. माझा प्रश्न अजूनही काय, या भारतामध्ये संविधान असलं पाहिजे असं पहिल्यांदा कुठल्या व्यक्तीला वाटलं? गांधीजींना. समजते? बरोबर आहे का? लोकमान्य टिळकांना वाटलं होतं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्याच्या गोष्टी होत्या. आणि मग 1922 मध्ये संविधान सभा असा स्पष्ट उल्लेख न करता संविधान सभेची मागणी केली. कोणी? गांधींनी. गांधींनी जे काही पुढे केलेलं आहे त्या टिळकांचं स्वप्न पूर्ण केले बरं का. स्वराज्य कोणाचं? टिळकांचं. त्यानंतर ज्याला आपण चतुसूत्री म्हणतोय ना, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, हे सगळं कुणाचे तत्व आहेत? टिळकांचे. समजते का? तर हे लक्षात ठेवा, टिळकांनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर पुढे जाऊन 1922 मध्ये गांधींनी सांगितलं. मग 1934 मध्ये कोणी सांगितलं? कोण? मानवेंद्रनाथ रॉय, एम.एन. रॉय. ही संविधान सभाचा स्पष्ट उल्लेख करून संविधान सभेची मागणी. मग 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो आला, मुख्यता मागणी केली. मग क्रिप्स आला, पूर्णता मागणी केली. मग वेवेल आला, मुख्यता आणि पूर्णता जे काही तयार करायचंय ते भारतीयांनी करावे असं सांगितलं. मध्यंतरी 1928 मध्ये 1928 मध्ये मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पार्टी काढली, काँग्रेस स्वराज्य पार्टी. आणि काँग्रेस स्वराज्य पार्टीने सुद्धा सांगितलं की संविधान असलं पाहिजे आणि लिखित असलं पाहिजे. हे लिखित असलं पाहिजे संविधान, हे असं इच्छा कोणाची होती? नेहरूंची होती. आणि धन्यवाद देऊया आपण नेहरूंना की त्यांनी लिहून ठेवायची इच्छा व्यक्त केली. बाबा, नाही झालं तर आज गोंधळ असता. त्यांनी सांगितलं असतं होय असंच असते संविधान, मी होतो तिथं.
आणि त्याने असं सांगितलं तर तुला काय माहिती, मी होतो तिथं, गोंधळ झाला असता. पण जे काही पुरावे आहेत ते सगळं लिखित आहे, म्हणून आपल्याला ठामपणे सांगू शकतो संविधान हे आमचं असं आहे. हे भारी आहे बघा, समजतं का? ओके, ठीक आहे. तर हे इथपर्यंत काही शंका नाही. काही फॅक्ट बघूया. 3 डिसेंबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिवस आहे. ऍडव्होकेट डे म्हणून साजरा केला जातो 3 डिसेंबर. पहिल्या राष्ट्रपती निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी कोण आहे? HVR अय्यंगार. HVR हे राष्ट्रपतीचे इलेक्शन आहे. पुढे बघूया आपण. 24 जानेवारी 1950 या दिवशी भारताचे राष्ट्रपती ठरले. कोण? राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद यांना भारताचे राष्ट्रपती कोणी केलं? संविधान सभेने केलं. समजते का? तर यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी HV अय्यंगार होते. कारण आमचा निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारीला आहे 1950. या दिवशी आमच्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना होती आर्टिकल 324 मध्ये. कळलं? आणि भारताची राज्यघटना इम्प्लिमेंटेशन कधीपासून होते? 26 जानेवारी पासून 1950 प्रजासत्ताक दिन. कळते का काय काय झालंय? 24 जानेवारी काय झालं? भारताचा राष्ट्रपती ठरला. 25 जानेवारीला काय झालं? निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आणि 26 जानेवारीला काय झालं? झेंडावंदन झालं. प्रजासत्ताक दिन साजरा. आम्ही काय झालो? रिपब्लिक, प्रजासत्ताक झालं. म्हणजे या देशात कुणाची सत्ता आहे? कुणाची? प्रजेची. समजतंय? मला वाटलं दुसरं काहीतरी सांगताय आता. प्रजासत्ताक, प्रजेची सत्ता आहे आपल्यामध्ये. ठीक आहे, ओके. आता एकूण सत्रे किती झाली? 11 सत्रे. समजतंय? हे खोडा. आता किती म्हणायचं? 12. कारण हे सत्र ऍड करायचं 24 जानेवारी. आतापर्यंत हे ऍड करत नव्हतो आपण. पण एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये 11 सत्रे नसून काय सत्र आहेत? 12 सत्र आहेत. पण आतापर्यंत आम्ही काय वाचत होतो? 11 सत्र वाचत. आता काय करायचं? 12वा. कारण हे ऍड करायचं. हे विशेष सत्र नसून ते 12वं सत्र होतं. समजते का? ओके, ठीक आहे. पुढे जाऊया. 24 दिवसांच्या आधी तिरंगा स्वीकारला. ठीक आहे, तिरंगा स्वीकारला. आपला तिरंगा भारी आहे, चौरंगा आहे. कळते का मी काय म्हणतोय? तिरंग्यामध्ये किती कलर आहेत? 4. पण तिरंग्याला काय म्हणायचं? तिरंगा म्हणायचा, जो ऍक्च्युअली 4 रंगाचा आहे. मध्ये अशोक चक्र आहे. समजते का? ओके. किती आऱ्यांचं आहे? 24 आऱ्यांचं. ठीक आहे. हे 24 दिवसांच्या आधी केलं. 24 आपली लायब्ररी असते ना, 24/7 ओपन असते. आणि आपण किती तास आत असतो काय माहिती. ओके, ठीक आहे. तर तुम्ही सगळे खतरनाक अभ्यास करताय. 7-8 तास तर रोज अभ्यासच करतो तुम्ही. ओके. दुसऱ्यांची निंदा नालस्ती करायला, उणी दुनी काढायला, अजून काय तो अशा आपल्याकडे कुठे वेळ असतो? आपण जाऊन धडाधड 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 वाचत असतो पुस्तकं. समजते का? असंच वाचत राहा, लवकरात लवकर यशस्वी होणार. चल का? उगाच दुसऱ्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, याचं काय चाललंय, तो काय वाचायला? अरे तुझं पुस्तक बघ, गेली 10 दिवस झालं 10च पानं वाचायलीस. पुढं भारतीय राज्यघटना एक वेळ तयार होईल, पण तुझं ते पुस्तक वाचून होणार नाही परत एकदा. समजलं का? तर हे लक्षात ठेवा. इमान इतबारे पुस्तक वाचा. पुस्तकच वाचा, कारण पुस्तकच तुमची लाईफ चेंज करणार आहे. टार्गेट ठेवा स्वतःला की एवढी पानं आज मी वाचणार आहे. सर मग पानं वाचायचं का अभ्यास करायचं? पहिला पानं वाच. असं तर कुठं तुला 100 पानं वाचलं तर तिथंच करणार आहे, 2 पानं वाचलं तर तिथं. प्रॉब्लेम आहे 700 पानाचं पुस्तक रोज 2 पानं वाचलं तर किती दिवस लागतील? 1 वर्ष लागेल ना पहिल्या वाचनाला. मग आहे की बरोबर 41 वर्ष दिले आयोगाने आपल्याला. ठीक आहे, ओके, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. 85 शब्दाचा ड्राफ्ट जो आहे तो ड्राफ्ट होता, एका वाक्यात आहे सगळं. नेहरूने जे लिहिले, आम्ही भारताचे लोक पासून स्वतः परत अर्पण करत आहोत, एका वाक्यातच आहे. तिथं मध्ये स्वल्पविराम आहे, अर्धविराम आहे, पण पूर्णविराम नाहीये. डायरेक्ट पूर्णविराम अर्पण करत आहोत. त्यात एक तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करत आहोत. स्वतः परत अर्पण करत आहोत. डायरेक्ट पूर्णविराम आहे, म्हणजे एका वाक्याचं आहे. सगळ्यात मोठा डायलॉग आहे हा जगातला. समजलं का? बी एन राव यांना इंग्रजांनी किंग ऑफ नाईटहुड हा किताब दिला होता. सर हा सुद्धा किताब दिला होता. कारण का? 1935 याची जी कॉपी आहे किंवा तो ड्राफ्ट तयार केला होता. आता इथे आपण संविधान सभेची सत्रे काय काय होती. किती सत्रे झाली एकूण? 12. त्यातलं पहिलं सत्र आहे 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर. हे विचारलंय बघा आयोगाने. 13 डिसेंबर पासून 10 दिवस 23 डिसेंबर. हे 9 ते
23 डिसेंबर पहिलं सत्र. दुसरं सत्र आहे 20 ते 25 जानेवारी 1947. 25 जानेवारी म्हणजे जानेवारी 1947 आहे. त्यानंतर 28 एप्रिल 1947 हे तिसरं सत्र लय इम्पॉर्टंट आहे 28 एप्रिलला. कारण का या दिवशी 6 संस्थाने भारतात स्वतःहून सामील झाले. पुढे आपण बघणार आहे बडोदा, बिकानेर, जयपूर, रेवा, पटियाला, उदयपूर ही 6 संस्थानं आली. कारण इंग्रजांनी चॉईस दिली होती की तुम्ही हिंदुस्थान जावा, तुम्ही पाकिस्तानात जावा किंवा तुम्ही सेपरेट राहा. पहिलं संस्थान सेपरेट राहण्यासाठी उतावी झालं होतं त्रावणकोर संस्थान. कुठलं संस्थान? त्रावणकोर. आणि त्रावणकोरच्या मागे पावलावर पाऊल ठेवून बाकीचे सगळे संस्थानिक असं म्हणायला लागले आम्ही सेपरेट राहतो. पण ह्या सगळ्या देश तयार व्हायचा असेल तर एकसंघच करायला लागेल ना. पण स्वतःहून सामील झालेली संस्थानं 6 होती आणि हे तिसऱ्या सत्रामध्ये आली होती. तिसरं सत्र एप्रिल मे 1947 ला. चौथं सत्र 14 जुलै ते 31 जुलै 1947 ला. आणि 5वं सत्र फार इम्पॉर्टंट आहे. या 5व्या सत्राची पहिलीच बैठक 14 ऑगस्टला झाली आणि आमचा सावत्र भाऊ सेपरेट झाला. 14 ऑगस्ट 1947 कोण स्वतंत्र झाले? पाकिस्तान. हे 5व्या सत्रातली गोष्ट आहे. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही स्वतंत्र झालो 15 ऑगस्ट 1947. कुठल्या ह्याच्यामध्ये? या सत्रात. मसुदा समिती स्थापन झाली 29 ऑगस्ट 1947. कुठल्या सत्रात? 5व्या सत्रात. म्हणजे 5व्या सत्रात महत्वाच्या 3 गोष्टी घडल्या. एक, पाकिस्तान स्वतंत्र झाला. दुसरं, भारत स्वतंत्र झाला आणि मसुदा समिती जी आहे ती स्थापन झाली. ओके. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे 46 ला किती सत्र आहेत? 1. 47 ला किती आहेत? 4. कळलं? 46 ला 1 सत्र आहे, 47 ला 4 सत्र आहे. 6वं सत्र जे झालं 27 जानेवारी 1948 ला. 7वं सत्र झालं 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949. म्हणजे इथं 48 ला किती सत्र झालं? 1. 49 ला किती सत्र झाली? हे सेपरेट 11वं 48. हे 48 1 4. हे 48च आहे. हे 2 आणि हे किती आहे? हे 4. 1 4 2 4. समजलं का? 1 4 2 4. हे 46 आहे, हे 47 आहे, हे 48 आहे, हे 49 आहे. हे किती सत्र आहे? 11. 12वं सत्र ऍड केलं तर 12वं सत्र डायरेक्ट कधी? 24 जानेवारी 1950 आहे. ते सेपरेट राहू शकतं. 1 4 2 4. हे लॉजिकल आहे सगळं. म्हणजे उत्तर काढायसाठी तुम्हाला वेळ खर्च जाऊ नये. कारण आपल्याला केवळ 60 मिनिटं आहेत. 60 मिनिटात किती प्रश्न सोडवायचे आहेत? 100. आणि जर 100 सेपरेट प्रश्न असतील तर एका प्रश्नात 4 स्टेटमेंट असलं तर ते 4 प्रश्न झाले. खाली विधाने बरोबर आहे का चुकीचं आहे का 4 स्टेटमेंट झाली. म्हणजे ते 4 प्रश्न झाले. आमचा पेपर नुसतं पलटून होत नाही 60 मिनिटात. त्यात आणि गोल करायचे. समजतं का? सो गोल करायला फास्ट शिका. नुसताच पेपर घ्या आणि गोल करायला शिका. काही लोक गोल करतात 9-10 मिनिटं लागतात गोल करायलाच. अख्खा पेपर 60 मिनिटाचा आहे. समजलं का? सो रांगोळ्या काढणं कला आहे, लक्षात घ्या. समजलं का? आणि मग त्यानंतर आपल्याला ते सोडवायचं आहे. प्रत्येक गोष्टी म्हणजे बेसिक गोष्टीपासून तयार करत राहा. फार मोठा अभ्यास झाला आणि मी जातो आणि परीक्षा सोडवतो आणि नंबर काढतो आणि आता पोस्ट मिळणार आहे असं नाही होत आहे. अगदी बेसिक गोष्टी ज्या आहेत ते सुधारणा केल्या पाहिजे. तुमचं टाइम मॅनेजमेंट पाहिजे. जीएस ला किती वेळ द्यायचा, मॅथमॅटिक्सला किती वेळ द्यायचा हे ठरलं पाहिजे. आमचं मॅथमॅटिक्स लय स्ट्रॉंग आहे पण गेलोच नाही. ये इकडं दृष्ट काढूया तुझी. चल का? आणि मला मॅथमॅटिक्स काय येत नाहीये, तू घरी जा. कारण मॅथ येत नाही तर प्रिलिम्स पास होणार नाहीस तू. कारण 22 मार्क हातच्याच आहे. 10 मार्क कुणालाच येत नाही. म्हणजे तुझा अख्खा पेपर किती मार्काचा राहिला? 32 मार्क तर तिथंच गेले. मग किती मार्काचा? 70 मार्काचा. मेरिट लागले 61. म्हणजे तुझा मेंदू कुणाचा पाहिजे? आईन्स्टाईनचा पाहिजे. कळलं का? आपला मर्यादा ओळखा आणि त्या चुकांच्या वरती काम करा. जे स्टेट बोर्ड वगैरे वाचायला लागलायस ना ते संपलंय पुस्तक आता स्टेट बोर्डचं तुमचं वाचून. चल का? ओके. तर हे अशाच पद्धतीने वाचत राहा. काही संपले का नाही? ठीक आहे. ओके. तर हे समजून घ्या. हे 7वं सत्र आहे. 8वं सत्र 16 मे ते 16 जून 1949. 9वं सत्र 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949. 10वं सत्र 6 ते 17 ऑक्टोबर 1949 आणि 11वं सत्र 14 ते 26. यातलं इम्पॉर्टंट काय सांगतो? पहिलं सत्र एक विचारतात 9 ते 23 आणि शेवटचं सत्र विचारतील 14 नोव्हेंबर पासून 26 नोव्हेंबर पर्यंत. 26 नोव्हेंबरला कुठला दिवस आहे? 26 नोव्हेंबर 1949 कुठला दिवस?
संविधान दिन. संविधान दिनची सुरुवात कधीपासून आहे? 2015. मग इथं संविधान दिन असेल का? घटनेची स्वीकृती झाली हा स्टेटमेंट पाहिजे मला. संविधान दिन 2015 ला समजला आपल्याला की अरे बापरे संविधान दिन करायचं तर राहूनच गेलं. आपल्याला लय उशिरा समजते माहिती का काय काय गोष्टी. ज्या व्यक्तीने अखंड संविधानाचे आहे ते ड्राफ्ट केवळ 6 महिन्यात केला ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतरत्न द्यायचं राहून गेलो होतो. भारतरत्नाची सुरुवात आहे कधी? 1954 पासून. 54 पासून जवळजवळ 1991 पर्यंत आपल्याला वाटलंच नाही की त्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे. जगातली ज्या माणसानं मोठी सगळ्यात मोठी राज्यघटना बनवली त्याला भारतरत्नच द्यायला राहून गेलं. आपल्याला सगळ्या गोष्टी नंतर समजायला लागल्यात. बघितलं असेल आता तुम्ही बघितलं असेल की पद्मश्री पद्मभूषण जिवंतपणे द्या ना त्यांना. मेल्यानंतर आठवण होते अरे बापरे राहून गेलं याला द्यायचं. समजलं का? चांगलंच आहे ते त्याच्याबद्दल काय पण जिवंतपणे द्या ना. जगताना एक डाळिंब दिलं नाही आणि मेल्यानंतर बाटली घेऊन चालले बिस्लरीची. काय जिवंतपणे द्या ना त्यांना. नोबेल माहित आहे नोबेल हे मेल्यानंतर देत नाहीत जिवंतपणेच देतात. समजते का? आपल्याकडे हे आहे की मृत्यूनंतर जर समजा आपल्याकडे दुर्लक्षित झाले असेल एखादी व्यक्ती तर दुर्लक्षित झालेल्या व्यक्तींना सुद्धा मृत्यूनंतर आपण एखादा राष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे म्हणून भारतरत्न पद्म पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण हे मृत्यूनंतर सुद्धा आपण देतो. पण नोबेल पुरस्कारांचा स्वतःचा प्रोटोकॉल आहे जिवंतपणे जे काय आहे ते द्यायचं. कळलं का? तर हे लक्षात ठेवा की अशाच गोष्टी आहेत इथं की जरा आम्हाला उशिरा समजतं. कैलास सत्यार्थी बघा नोबेल पुरस्कार आहेत ना. पद्म पुरस्कार भेटलाय का? भारतरत्न भेटलाय त्यांना? नाही. अरे जरासं राहून गेले. नोबेल भेटलाय पण भारतरत्न नाही भेटलाय. अमर्त्य सेनांचं पण तसंच आहे. त्यांना नोबेल दिला आणि मग सांगितलं अरे बापरे यांना भारतरत्न द्यायचं राहून गेलं मग भारतरत्न देऊन टाकलं. समजलं का? हे लक्षात ठेवा. काही काही गोष्टी आपल्याला उशिरा समजतात पण हे तितकंच खरं आहे समजलं उशिरा तरी सुद्धा आम्ही काही न वाईट वाटून घेता ती गोष्ट करण्यावरती ठाम असतो. समजलं का? ही आमची लोकशाहीची एक चांगली बाजू पण आहे. समजलं का? ओके तर इथे या. आता यावरती एक लॉजिक सांगतो तुम्हाला. सगळी सत्र तोंडपाठ होतील तुम्हाला. हे 14 नोव्हेंबर कुणाचा बर्थडे? पंडित जवाहरलाल नेहरूंचा. समजते का? ओके तर हे नेहरूंच्या बर्थडे नंतर ते सुरू करा. एक असतात ना हा एक असं काही नाही की त्या दिवशी माझा बर्थडे या रे सगळे म्हणून जवाहरलालांनी बोलवलं होतं. तसं असतं तर कदाचित संविधान सभेच्या त्याच्यामध्ये कोणीतरी अभिनंदन प्रस्ताव सादर केला असता नाही का? जवाहरलाल नेहरूंच्या बर्थडेच्या दिवशी आम्ही एकत्र जमलो आहे शेवटच्या दिवशी असं ते संविधानामध्ये तिथं संविधान सभेमध्ये वाक्य असती पण तसं नाही आहेत ते. 14 नोव्हेंबर आपण लॉजिकल लक्षात ठेवू. 14 नोव्हेंबर बर्थडेला एकत्र आले आणि 26 नोव्हेंबर पर्यंत आहे. आणि 26 नोव्हेंबरला काय झालं? स्वीकृत झाली. ह्या 2 तारखा लक्षात आल्या. पहिल्या 2 तारखा लक्षात आल्या आणि 5वी तारीख कुठली आहे? 14 ते 30 ऑगस्ट. मसुदा समितीनं काम कुठल्या दिवशीपासून सुरू केलं? 30 ऑगस्टला. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? बाबासाहेब. लय दिवस थांबायचं नाही लगेच दुसऱ्या दिवशी काम सुरू. मी तर म्हणतो त्याच दिवशी काम सुरू झालं असेल पण गठीत झालेली सभा 7 सदस्यांची होती त्यांना विचारायला तर पाहिजे कशा पद्धतीने जायचंय. ठीक आहे तर हे समजून घ्या. आता इथे एक लॉजिक देतो. काय आहे? डीजे एजे एजे एनएमजे आणि ऑन हे ट्रिक्स आहे तुमचे. डीजे एजे एजे एनएमजे ऑन. डी फॉर आता याच्यामध्ये 2 तारखा वगळायच्या म्हणजे महिने वगळायचे. एक मार्च महिना वगळायचा आणि जून महिना वगळायचा. का बरं? हे आपले सगळ्यात आवडते महिने होते. जून मध्ये शाळा सुरू होत होती आपल्याला फार आवड असायची. 15 जून कधी येते असं मे महिन्यात ना. आपण माहिती नाही एखाद्या कुठल्या तरी गावाला गेलेला असायचो आणि लहानपणी असं आई ओरडत आणायची चल शाळेला वगैरे. आताच्या मम्मी लोक बदललेले आहेत. आता ओरडत वगैरे नाही आहेत. ओके पण त्यावेळेस असं असायचं ना की आपल्याला असं फार उत्सुकता असायची अरे जून पहिल्या दिवशी सगळेजण जायचो माहिती आपण शाळेला. पोरं तर शक्यतो जायचीच कारण का आमच्याशिवाय घाण कोण काढणार शाळेची. पोरं खतरनाक होती. जिल्हा परिषदेमध्ये आपण शिकलेलो आहोत सगळे. ओके माहित आहे ना तुम्हाला फार फरशा बिरशा घासून वरती सगळं जेवढं काय घाण ते सगळे आपणच काढायची. समजलं का? आणि नंबर कोण मिळवणार? पण
आपण जे आहे ना खतरनाक होतो आपण. आपली शाळा जी आहे ती फार म्हणजे किती मोठं झालं तर तुमची शाळा लहानपणी शाळा 100% आठवते. त्यांचे मुख्याध्यापक आठवतात. एखाद्या जोरात कानाखाली वडलेले ते शिक्षक आठवतात. हे जून महिना लक्षात ठेवा. जून महिना. आणि दुसरा महिना सगळ्यात आवडता आपला खास करून महिना मार्च, बोर्डाची परीक्षा. हे 2 महिने सगळ्यात जिव्हाळ्याचे. समजलं का? ओके. तर हे लक्षात ठेवा. हे 2 महिने यात घ्यायचं नाहीत. बाकीचे सगळे महिने घ्यायचे. स्टार्ट विथ डिसेंबर. कॅलेंडर वर्ष सुरू करायचं. कॅलेंडर वर्ष 1946 डिसेंबर. डी फॉर डिसेंबर 1946. जे फॉर जानेवारी. मग साल कधी घ्यायचं? 47. नाही तर जानेवारी 1946 म्हटलं की हे येशू ख्रिस्त पासून इकडे यायला लागले. कळलं का? ओके. ते हे लक्षात ठेवा. पुढे जायचं 1947. जे फॉर जानेवारी. जानेवारी नंतर हे कोण आहे? डीजे ए आहे. जानेवारी नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. ए फॉर एप्रिल आहे ना? जानेवारी नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिल आहे का? एप्रिल. कारण इथं एप्रिल नाहीये. हेच फक्त तिथं घ्यायचं नाही. ए काय झालं? एप्रिल. त्यानंतर पुढं मार्च, सॉरी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जून घ्यायचं का? नाही. कारण का? तिकडं आहे. जुलै घ्यायचं का? आहे. जुलै आहे. साल लक्षात ठेवा. जुलै. ऑगस्ट घ्यायचं का? घ्यायचं. इकडं फक्त लक्ष द्यायचं. हेच घ्यायचं नाही. मार्च आणि जून. बाकी सगळं. ऑगस्ट 1947. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. जानेवारी आले बघा. जानेवारी 1948. साल बदललं. 48 जानेवारी. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, डायरेक्ट नोव्हेंबर. नोव्हेंबर 1948. डिसेंबर, इथं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्च घ्यायचं का? नाही, कारण इकडे मार्च आहे. मग कोण घ्यायचा? एप्रिल, मे. मे घ्यायचा. मे 1949. जून घ्यायचा का? नाही. कारण का? जुलै घ्यायचा. ऑगस्ट घ्यायचं का? नाही. इथं कोण आहे? डीजे एजे NMJ. ओ फॉर ऑक्टोबर आहे 1949 आणि एन फॉर नोव्हेंबर. सगळ्यात शेवटी नोव्हेंबर आलं की वरती रामायण केलेलं बरोबर आहे. काय ट्रिक्स आहे? डीजे एजे एजे NMJ ऑन. काय म्हणायचं परत एकदा? डीजे एजे एजे NMJ ऑन. परत एकदा डीजे एजे एजे NMJ ऑन. 11च्या 11 सत्र पाठ झाली. फक्त एक विचारायचं नाही. 12व सत्र कधी येते? 24 जानेवारी 1950. समजलं? कुठले महिने घ्यायचे नाहीत? जून. आणि साल बदलत राहायचं. समजलं का? ओके, ठीक आहे. हे सत्र जे आहेत यामधले सत्र, काही सत्र जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. पुढं ज्यावेळेस आपलं पुस्तक येईल त्या पुस्तकामध्ये या सत्रांच्या मध्ये डिटेल विश्लेषण जे आहे तुम्हाला बघायला मिळेल. प्रिलिम्स ओरिएंटेड हा भाग आहे. मेन्स ओरिएंटेड मध्ये चुकून एखादा प्रश्न याच्या अंतर्गत येतो. संविधान सभेचं कामकाज हे पूर्णरित्या संपवणं फार मुश्किल आहे. समजलं का? ओके. कारण आपल्याला जवळजवळ 1 महिना संविधान सभेबद्दलच बोलायला लागेल. पण आपण जे शिकतोय ते सगळं ऑब्जेक्टिव्ह आणि परीक्षार्थी शिकतोय. पण ज्यावेळेस आपलं नोट्स येतील किंवा पुस्तक मार्केटमध्ये येईल त्यावेळेस या सभेमध्ये काय काय झाले हे सगळं डिटेल आपण त्याच्यावरती बोलणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. इथं काय म्हटलं? पहिली 6 सत्रे पूर्वतयारीसाठी वापरण्यात आली. 7 ते 11 सत्रे घटनेच्या मसुद्यावर चर्चा स्वीकारली आणि संविधान सभेची शेवटची सभा 24 जानेवारी 1950 ला ते 12वं सत्र आहे. संविधान सभेतील महिला किती एकूण किती महिला होत्या? 15. समजलं का? ओके, 15 महिला. आणि 15 महिलांमध्ये हे सगळे फोटो दिलेले त्यांचे. दुर्गाबाई देशमुख पहिले आहेत. बेगम रसूल इम्पॉर्टंट, एकमेव मुस्लिम महिला कोण आहे? बेगम रसूल. त्यानंतर रेणुका रे, राजकुमारी अमृता कौर ह्या महत्वाच्या आहेत. प्रिन्सली स्टेट मधून निवडून आलेत. संयुक्त प्रांत म्हणजे आताचा उत्तर प्रदेश. कोण आहेत? राजकुमारी अमृता कौर. स्वतंत्र भारतानंतरच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिली कॅबिनेट मंत्री कोण आहे? राजकुमारी अमृता कौर. कुठलं मंत्रालय होतं यांच्याकडे? आरोग्य मंत्रालय. त्यानंतर हंसाबेन मेहता, पौर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, दक्षिणायनी बेलायुधन, एकमेव दलित महिला स्त्री. सरोजिनी नायडू, भारताची पहिली महिला कोण आहे? राज्यपाल आहे का मुख्यमंत्री आहे? राज्यपाल आहे. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. विजयालक्ष्मीबाई पंडित, परराष्ट्र मंत्रालय होतं यांच्याकडे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. विदेशमध्ये विजयालक्ष्मी पंडित. त्यानंतर कमला चौधरी, मालती चौधरी, सुचेता कृपलानी, भारताची पहिली महिला मुख्यमंत्री. कुठल्या राज्याची? संयुक्त प्रांत, युपी. आणि ह्या सुद्धा कोण आहेत? युपी. गान कोकिळा कोणाला म्हणायचं? गान कोकिळा सरोजिनी नायडू यांना म्हणायचं. गान कोकिळा नायडू यांना म्हणायचं. ठीक आहे, पुढे जाऊया. अम्मू स्वामीनाथन आणि अॅनी मस्करिन्स. ठीक आहे, तर हे एवढ्या 15 महिला होत्या.
समजलं का? ओके. त्याच्यासाठी ट्रिक्स काय? ए ए हब प सदाशिव दारुमे रॉकेल. ए हब प सदाशिव दारुमे रॉकेल. ए फॉर एनी मस्करीन. ए फॉर अम्मू स्वामीनाथन. ह फॉर हंसा मेहता. ब फॉर बेगम रसूल. द फॉर हे प फॉर ह ब प पौर्णिमा बॅनर्जी. स फॉर सरोजिनी नायडू. द फॉर दक्षिणानी बेलायुधन. स फॉर सुचेता कृपलानी. व फॉर विजया लक्ष्मीबाई पंडित. द फॉर दुर्गाबाई देशमुख. रु फॉर रेणुका रे. म फॉर मालती चौधरी. राजकुमारी अमृता कौर. कमला चौधरी आणि लीला रॉय. समजलं? ट्रिक्स पाठ करायचं. आपण तिकडे काय केलं? डीजे जे जे एन एम जे ऑन. तिकडे काय केलं? हबप सदाशिव ए ए हबप सदाशिव दारुमे रॉकेल. संपलं. 15 महिला पाठ. पुरुष किती आहेत? बाकी सगळे पुरुषच आहेत. काही त्यांना किंमत नाही. पुढे आपण बघूया. ठीक आहे. ओके. असं काही नाही आहे. पुरुषांना फार किंमत आहे. माहित आहे आपल्याला किती किंमत आहे. ठीक आहे. ओके. तर हे लक्षात ठेवा. ओके. आता पुरुषांच्या मध्ये लक्षात ठेवा, असे काही पुरुष जे बिगर काँग्रेस आहेत, इम्पॉर्टंट आहेत, अपक्षवाले इम्पॉर्टंट आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं इथं जे लोकांनी डेडिकेशन दिलेलं आहे यांचाच अभ्यास करतो आपण. काय फार डिटेल संविधान करत नाही बरं का. हे पहिला काढून टाका की अर्जुन सर लय डिटेल घ्यायला लागल्यात. नाही, मी वरवर घ्यायला लागलोय. डिटेल तर तेव्हा घेईल जेव्हा मला असं वाटतंय जेवढं घ्यावं, पण तेवढं परमिशन नाही होऊ शकत. आणि तो तुम्ही लगेच तक्रार करत जाणार. काही शिकवलेलं काय करत नाही. समजते ना? ओके. कारण डिटेल शिकवलं की प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणांना. तुमचा काय प्रॉब्लेम आहे का रे? समजलं का? ओके. असेल तर जरूर सांगा की सर हे अजून थोडं जास्त जावा, किंवा हे ठीक आहे, किंवा अजून थोडं बरोबर जावा, एवढं कोण डिटेल जाते असं काय. लक्षात ठेवा, आपण एमपीएससी केलो म्हणून संविधान शिकतोय, नशीब आहे. जर एमपीएससी नसतो आपण करेल तर काय संविधान आपल्याला माहित असतं? नाही. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की एमपीएससी केला आणि वाया गेला नाही, असं होऊ शकत. वाया गेला असं जर म्हणत असेल या इतर अंकामध्ये असं थोडी डुबकी लावा आणि मेंदू धुवून घ्या तुमचा. कारण इथं जे आयोगाने दिलेलं आहे ना सिलेबस, एक चांगला सुजाण नागरिक बनू शकता. सर मग सुजाण नागरिक आम्ही बनायला नाही, आम्ही अधिकारी बनायला लागलो, असं जर स्टेटमेंट असेल तर लक्षात ठेवा, अधिकारी बनण्यासाठी सगळ्यात पहिलं सुजाण नागरिक बना, आणि ते आपलं संविधान शिकवते. समजते काय? सो हे जेवढं आत्मार्पित करता येईल संविधान तेवढं आत्मार्पित करा. आज सगळ्यांनी जाऊन संविधानाचा चार्ट मिळतोय मार्केटमध्ये कुठेही, तो चार्ट घ्या, किंवा कुठल्याही पुस्तकामध्ये संविधानाची कलम दिलेली आहेत ते घ्या, किंवा प्ले स्टोर वरती जावा आणि भारतीय राज्यघटना टाका, तिथे तुम्हाला अवेलेबल होईल. समजलं का? ऍप वरती पण अवेलेबल आहे. कसंही करा, पण तुमच्याकडे 395 कलम वहीत किंवा कुठेतरी नमूद पाहिजेत, माझ्यात असायला पाहिजे. कारण ज्या वेळेस मी कुठलंही काही गोष्ट शिकवताना मी असं विचारेल तुला 324 काय आहे कलम. आता याचा रेफरन्स मी दिलेला आहे ना या तासाला. मग काय आहे 324? निवडणूक आयोग, भारतीय निवडणूक आयोग आहे. समजते का? सो असं कधी कुठल्याही वेळेस मला प्रश्न विचारायचं वाटतं त्यावेळी मी प्रश्न विचारणार आणि त्याचे उत्तर तुम्हाला शोधायला लागतील. आणि म्हणून तुमच्याकडे इथं ज्याला आपण म्हणूया कलमांचा चार्ट जो आहे तो कदमांच्या तासाला लागेल 100%. कळलं? ओके, ठीक आहे. तिथं काही शंका असतील तर विचारा रे. आता इथनं पुढे संविधान सभेच्या रचनेत बदल काय झाला, किंवा पुढे जाऊन संविधान सभेमध्ये राष्ट्रध्वज जो तयार झाला होता, आमचा राष्ट्रध्वज कोणी तयार केला होता? पिंगली व्यंकय्याने तयार केला होता. तो 3-2चा राष्ट्रध्वज. मग भारताचा राष्ट्रध्वज पहिल्यांदा कुठं फडकला गेला? लाहोरमध्ये, रावी नदीकाठ इकडं. तर तो फडकला 1906 कोलकात्यात. समजलं का? ओके. आणि त्यानंतर 1907-8 मध्ये एक परिषद झाली जर्मनीमध्ये, स्टुटगार्ड परिषद. कुठली परिषद? स्टुटगार्ड परिषद. आणि स्टुटगार्ड परिषदेमध्ये भारताच्या एक क्रांतिकारक मादाम भिकाजी कामा यांनी जर्मनीतल्या स्टुटगार्ड परिषदेमध्ये भारताचा राष्ट्रध्वज तिथं प्रतिनिधित्व करत नाही म्हणून त्यांनी स्वतः एक राष्ट्रध्वज केला भारताचा, आणि तो त्यांनी फडकवला. विदेशात पहिला फडकवलेला भारताचा राष्ट्रध्वज कुठला? तो स्टुटगार्ड परिषदला, आणि 1906 मध्ये कलकत्त्यामध्ये फडकला गेला. आमचं भारताचं पहिलं राष्ट्रगीत कुठं गायलं गेलं? कलकत्त्यात. भारताचं वंदे मातरम पहिल्यांदा कुठं गायलं? कलकत्त्यात.
जे काय ऑलमोस्ट बाकीच्या सगळ्या कंटेंट आहेत ते सगळेच कुठले आहेत, कलकत्त्याचे. समजलं? ओके, पुढे जाऊन आपल्याला हा राष्ट्रध्वज कसा तयार झाला. प्रत्येकाचा राष्ट्रध्वज वेगळा वेगळा बरं का. मादाम भिकाजी कामाने सादर केलेला तिथला राष्ट्रध्वज वेगळा आहे. त्यानंतर पुढे 1928-29 मध्ये रावी नदीकाठीचं अधिवेशन झालं, तिथं जो राष्ट्रध्वज फडकला तो वेगळा आहे, चरखामध्ये असणारा. टिळकांनी जे होम रूल चळवळ सुरू केली होती 1916 मध्ये, त्यावेळेस टिळकांचा राष्ट्रध्वज वेगळा आहे होम रूलचा. प्रत्येकाचे राष्ट्रध्वज वेगळा आहे. आणि मग संविधान सभेनं ऍक्सेप्ट केलेला जो राष्ट्रध्वज आहे तो आहे केसरी, पांढरा, हिरवा आणि मध्ये अशोक चक्र. हे आम्ही ऍक्सेप्ट केलेला. समजलं का? तर तुम्ही आज जाऊन गुगल कराल होम रूलचा ध्वज, स्टुटगार्ड मादाम भिकाजी कामाचा ध्वज. समजलं का? इथून तुम्ही थोडं ते ऑब्झर्व करायला लागा, समजून घ्या की नेमकं काय चाललेलं आहे व्यवस्थेमध्ये, आणि मग तुम्हाला जे क्वेश्चन पडतायत ते पडणार नाहीत पुढच्या काळात. कारण आपलं एक नाहीये मूळ ड्राफ्ट, मूळ राज्यघटना, याच्याबद्दल आपण पुढच्या तासामध्ये बोलणार आहे. मूळ राज्यघटना एकूण किती किलोची होती, कुठं सादर झाली, ते लिहिण्याचं काम कोणी केलं. आपल्या राज्यघटनेवरती चित्र खूप आहेत बघा. हे चित्र कोणी काढायला सांगितली होती? भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक सारी चित्र आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून सम्राट अकबरापर्यंत झाशीची राणी, महात्मा गांधींचं चित्र आहे, सुभाषबाबूंचं चित्र आहे. ही चित्र कोणी काढायला सांगितली होती? भारतीय राज्यघटनेवरती चित्र असावीत असं कुणाला वाटलं होतं? सांगा, घ्या एखाद्याचं नाव. हा, कुणाला? तर प्राध्यापक के टी शहा. कुणाला वाटलं होतं? प्राध्यापक के टी शहाना वाटलं होतं की या संविधानावरती चित्र असली पाहिजे. आणि मग सगळ्यात महत्वाचं, संविधान हे लिखित असलं पाहिजे असं कुणाला वाटलं होतं? कुणाला वाटलं होतं? नेहरूंना. कोण? नेहरू की नेहरूचे पप्पा? मग हे सांगा ना. पंडित जवाहरलाल नेहरूंना वाटलं होतं की संविधान हे लिखित असावं. आणि मूळ संविधान लिहिलं कोणी? संविधान लिहिण्याचं काम कोणी केलं? प्रेम बिहारी नारायण रायजादाने लिहिलं. मूळ जे संविधान लिहिलेलं आहे ते केवळ इंग्रजी प्रतीतलं लिहिलेलं हे रायजादानी, प्रेम बिहारी नारायण रायजादानी. आणि हिंदीची प्रत कोणी लिहिली? श्री कृष्ण वैद्यने लिहिली. हे दोन संविधान वेगळे वेगळे आहेत बरं. एक लिहिलंय कोणी? प्रेम बिहारी नारायण रायजादानी, आणि दुसरं कोणी लिहिलंय? श्री कृष्ण वैद्य यांनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये एक संविधान एका पुस्तकात 13 किलोचं आहे, तर दुसऱ्या पुस्तकात मूळ संविधान 14 किलोचं आहे. आणि जे आम्ही वाचायला लागलोय त्याच्यामध्ये 3 किलोचं आहे. समजलं का? आमचं मेंदूचं वजन कमी झालं हे सगळे वजन बघून. काय गोंधळ आहे? विचार करा, मूळ जे संविधान लिहिलेलं आहे त्याची पानं जी आहेत ती एवढी मोठी आहेत, एक एक पानं. पुढे आपण चित्रामध्ये दाखवूया. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे कुठनं कागद मागवलेला होता? संविधानासाठी जो लागणारा कागद आहे तो लंडन वरून मागवला, बर्मिंगहॅम इथून मागवला. समजते का? लंडन मधून. आणि तो एवढा मोठा कागद होता. विचार करा, त्या कागदावरती चित्र काढायचे आहेत, नक्षीकाम करायचंय. याचा अर्थ एक कागद एवढा मोठा आहे, त्याचं वजन सुद्धा दर्जेदारच असणार आहे. मग ते 3 किलोचं संविधान कसं असेल? किती किलोचं आहे ते? जरासं एक ओढायचं राहील. 13 किलोचं. पहिलं मूळ संविधान किती किलोचं आहे? 13. कारण त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे. जगातलं असं एकमेव संविधान आहे ज्याच्यावरती नक्षीकाम आहे. आणि नक्षीकाम कोणी केलं? किंवा राम मनोहर सिन्हा एक आहेत, नंदलाल बोस आहेत, हे शांतिनिकेतन मधले स्टुडंट आहेत, यांनी नक्षीकाम केले. यांना चित्र काढण्यासाठी कोणीतरी सांगितलेलं आहे, कुठल्या भागावर कुठलं चित्र काढायचं आहे हे तय आहे. आणि ते तिथंच का काढायचं याचा सुद्धा पाठीमाग इतिहास आहे. मार्गदर्शक तत्वांची ज्यावेळी गोष्ट करतोय आपण भाग 4 मध्ये, त्यावेळेस जे चित्र काढलेलं आहे ते भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला काहीतरी उपदेश द्यायला लागलेत. कुणाला? अर्जुनाला. आणि हा अर्जुनाला उपदेश देताना तीच आहेत आमच्या देशाची नीती मार्गदर्शक तत्वे. कळलं का? भगवद्गीतेचा रेफरन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे या घटनेचे शिल्पकार कोण आहेत? डॉक्टर भीमराव आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर. आणि भीमराव रामजी आंबेडकर हे भगवद्गीतेला विरोध करतायत. काय सांगतोय बघा, भगवद्गीतेला विरोध करतायत. आणि त्याच संविधानावरती भाग 4 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला संदेश देतानाचं चित्र, याच्यामध्ये बाबासाहेबांनी त्याच्यावरती आरोप केलेला नाहीये. ही आमची लोकशाही आहे. कारण का?
मला जे विचार पटतायत, मला जे वाटतंय ते मी करणार, हे माझं स्वातंत्र्य आहे. पण तुला जे वाटतंय आणि तुला जे पटतंय ते तू करते, तुझं स्वातंत्र्य आहे. एवढं खतरनाक आहे ते घटना का. आम्ही जर असतो तर हे हे तेवढं लावू नकोस. आम्ही कुठल्या तरी एका विचारायचे, कुठल्या तरी पाईक असतो. त्यामुळे आपण एक कल्लीत झुकलेला असतो बघा. लक्षात ठेवा, मूक नायक नावाचा ज्यावेळेस पाक्षिक काढलं बाबासाहेबांनी, त्यावेळेस त्याच्यावरती कुणाच्या ओवी होत्या? तुकोबांच्या ओव्या, जगद्गुरु तुकोबांच्या ओवी होत्या मूक नायक वरती. आणि बहिष्कृत भारत ज्यावेळेस काढलं त्यावेळेस संत ज्ञानेश्वरांच्या ओवी होत्या. बाबासाहेब हे आपल्याला समजून घ्यायला लागतील पुढच्या कालावधीत, टप्प्याटप्प्यामध्ये पुढे जाऊन. समजते का? ओके, इथपर्यंत थांबूया. ज्यावेळी मी पुन्हा येईन त्यावेळेस मग या गोष्टीचा आपण आलेख घेऊया. शेवटच्या सत्रामध्ये आपण आलोय संविधान सभेच्या. त्यानंतर आपण मग पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहे. भारत म्हणजे काय? भारत म्हणजे इंडिया का इंडिया म्हणजे भारत? कलम नंबर 1. समजते? थांबूया. जय हिंद.